कशामुळे पोट वाढतं ऍक्च्युली? तूप, भात, पोळी म्हणजे चपाती हे सगळं खाल्लं की माणसाचं वजन वाढतं असं म्हटलं जातं. तर हे खरं आहे का? महाराष्ट्रीयन डाएट म्हणा किंवा इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता खूप जास्त भासते. शुगर ती खरंच इतकी हानिकारक आहे का? जे आपण साऊथ इंडियन फूड बघतो, इडली वगैरे किंवा डोसा, उत्तप्पा, ते शरीरासाठी चांगलं आहे का ॲज अ मील म्हणून जर तू विचार केला तर 15 दिवसामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीचं किती किलो वजन कमी करू शकता तुमच्या डिसिप्लिन प्रमाणे चालला तर मी म्हणेल की 15 दिवसात तुम्हाला 10 किलो मी वजन कमी करून देईल. हे पॉसिबल आहे. सो अशा वेळी मी नाही म्हणत आहे की भूक लागल्यानंतर पाणी प्या, पण तुम्हाला भूक ऐवजी तहान लागलेली असू शकते आणि तुम्ही कन्फ्यूज असू शकाल. हे इन्फ्लॅमेशन झाले आपल्या लाईफस्टाईलमुळे. ओके, आपण अल्कोहोल कन्झ्युम करतोय, स्मोकिंग करतोय, आपण चांगला डाएट नाही घेतोय, आपला स्ट्रेस जास्त आहे. या सगळ्या गोष्टीमुळे हे प्रॉब्लेम मेन्स मध्ये झाले. तुम्ही फ्रुट्स भरपूर प्रमाणात खाताय, मिठाई भरपूर खाताय, त्यातून फ्रक्टोज जे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर, शुगरच आली ना. म्हणजे ती एक प्रकारची शुगर जास्त झाली की परत फॅटी लिव्हर वाढायचे चान्सेस जास्त आहे. की कोणतीही मशीन तुमच्या बॉडीचा एक्झॅक्ट कॅलरी नाही सांगणार. सगळ्यात बेस्ट डाएट काय असू शकतं? सकाळी एक्सरसाइज करून आल्यानंतर ही गोष्ट खाल्ली पाहिजे. हे मी सामान्य लोकांसाठी विचारतो. डायरेक्ट तुम्ही नाश्ता पण करू शकता, बट त्या नाश्त्यामध्ये लाईक पोहे, उपमा, वॉटेवर असेल त्याबरोबर प्रोटीनचा एखादा पदार्थ सोबत असला पाहिजे. फक्त प्रोटीन जरी खाल्लं तरी तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. फक्त प्रोटीनवरती तुम्ही जगू शकता. सो तुमचं वेट किती 88 किलो असेल तर तुम्ही 88 ग्राम प्रोटीन डेली खाल्लं पाहिजे हेल्दी राहण्यासाठी. जिम म्हणजे ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्ही करू शकत असाल. मला जिम मध्ये ऍक्च्युली काय गोष्टी होतात ज्या चुकीच्या आहेत त्या बोलाव्याशा वाटतात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे फिटनेस इन्फ्लुएन्सर, फिटनेस कोच गजराज चौधरी. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, प्रत्येकाला आहे ना हेल्थबद्दल काही ना काही प्रॉब्लेम असतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की माझं पोट वाढलं आहे, मला ते कमी करायचं आहे. काही लोकांना असं वाटतं की मी हेल्दी राहिलो पाहिजे. काही लोकांना असं वाटतं यार मी दारू पितो, मी स्मोकिंग करतो, तरी पण मला असं डाएट भेटलं पाहिजे की जे डाएट करून मला माझं लिव्हर, माझं जे हृदय किंवा माझे जे फुफ्फुस आहे ते चांगले राहिले पाहिजे. भरपूर लोकांना प्रश्न असतात, मी चहा पिला पाहिजे का, कॉफी पिली पाहिजे का. अमाप प्रश्न आहे आणि त्या अमाप प्रश्नांचे अमाप उत्तर आज आपल्याला सर देणार आहे. तर सरांकडून आज आपण जाणून घेऊ की कसं तुम्ही हेल्दी राहू शकता तुमच्या सामान्य जीवन जगताना सुद्धा. सर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच आणि थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल. ॲक्च्युली काय असतं ना की आजकालचं जे जीवन बघतो आपण, फास्ट फूड वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढलंय. आता तुमच्या समोरच मी बसलेलो आहे, माझंही पोट वाढलंय. कशामुळे पोट वाढतं ॲक्च्युली? काय वाटतं तुम्हाला की हे असं पोट का वाढतं? सो बेसिकली पोट म्हणजे काय, त्याच्या मागे आहे चरबी, जी की ज्याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर चरबी वाढते कशामुळे? आपण डेली जे काही खातोय, आता सकाळी तुम्ही नाश्ता केला असेल, जेवण केलं असेल, याचा काही अंदाजा नाहीये, बरोबर. आज काही आवडती डिश आहे, आपण जास्त खाल्ली, कधी आवडती डिश नाहीये, कमी खाल्लं. सो ओव्हरऑल जे काही खातोय त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपण ऊर्जेला कॅलरीज म्हणूया, बरोबर, ठीक आहे, कारण ऊर्जेचं जे युनिट आपण मोजतो ते कॅलरीमध्ये. करेक्ट. सो याच्या पुढे जे काही बोलतोय आपण कॅलरीज मध्ये बोलू. सो जे काही खातोय त्यातून कॅलरी आपल्याला मिळते. तुम्ही कोणताही फूड पकडा, त्याला जस्ट कॅलरीज म्हणून आपण कन्सिडर करू. सो आपल्या बॉडीची काहीतरी रिक्वायरमेंट आहे दररोजची, ओके, कॅलरीजची. त्याला आपण म्हणून मेंटेनन्स कॅलरी. माझी बॉडी किंवा तुमची बॉडी ही मेंटेन करण्यासाठी त्याला एक XYZ कॅलरीज लागणार, त्याला मेंटेनन्स कॅलरी म्हणतात. ह्या कॅलरी कशासाठी लागणार? तर आता मी बोलतोय, आपण श्वास घेतोय, मी हातवारे करतोय, मुवमेंट चालू आहे, प्लस माझ्या बॉडीमध्ये इंटरनली ऑर्गनचं पण काहीतरी काम चालू आहे, केमिकल रिॲक्शन चालू आहेत, बरोबर. तर या सर्व गोष्टींना लागते एनर्जी, बरोबर. आता ही मेंटेनन्स कॅलरीज किंवा एनर्जी किती लागणार हे प्रत्येकाचं डिफरंट आहे. आता समजा तुमची लाईफस्टाईल आहे थोडीशी, पॉडकास्ट करतोय कंटिन्यू, मागचा 1 महिना समजा तुम्ही कंटिन्युअस पॉडकास्ट करताय, सो तुमच्या लाईफमध्ये ऍक्टिव्हिटी कमी झाली. समजा मी रनिंग करतोय, वॉकिंग करतोय किंवा जिमिंग करतोय, सो माझी थोडीशी ऍक्टिव्ह आहे तुमच्यापेक्षा, बरोबर. सो तुमचे मेंटेनन्स कॅलरी, माझे मेंटेनन्स कॅलरी हे डिफरंट असणार. ओके. प्लस समजा तुम्ही पुढचा 1 महिना काहीतरी ऍक्टिव्हिटी ऍड केली, सो तुमच्या मेंटेनन्स कॅलरी परत चेंज होणार. सो एक्झाम्पलसाठी आता आपण घेऊया की तुमच्या मेंटेनन्स कॅलरी जवळपास असतील 1500, ज्या मला एका दिवसाला लागतात, बरोबर. येस, माझ्या रेग्युलर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. रेग्युलर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ओके, हा, 1500 कॅलरीज लागतात, मेंटेनन्स कॅलरी. हा.
आता तुम्ही जे काही दिवसभरातून खाताय, मला सांगा सर, तुम्ही किती मील खाताय दिवसभरातून? सकाळी उठतो मी, चहा पितो. चहा पिल्यानंतर घरातून जेव्हा निघतो मी इथं आपल्या ऑफिसला यायला, स्टुडिओला यायला, तर त्याआधी मी पोहे किंवा उपमा खातो. अदरवाईज साऊथ इंडियन फूड खातो काहीतरी, की इडली, आप्पे असं काहीतरी. त्याच्यानंतर मग काय होतं की जेव्हा माझा पॉडकास्ट असतो, एक डेली एक पॉडकास्ट आपला मोस्टली असतो, कधी कधी ना, तर मला लवकरात लवकर ऑफिसला यायचं असतं. त्यामुळे मी नाश्ता केल्यानंतर जेव्हा गेस्ट येणार असतात, 12-1 वाजेपर्यंत गेस्ट येतात, तर 11 वाजता मी ऑफिसला आलो की मग इथं थोडंसं एडिटिंगचं काम, प्लॅनिंग वगैरे. मोहित असतो, तर मोहितसोबत डिस्कशन की आपली किती व्हिडिओ पेंडिंग आहे. मग गेस्ट येऊन जातं, मग डिस्कशन वगैरे. तर मोस्टली ना काय होतं की माझं सकाळचं फूड हे राहून जातं, म्हणजे लंच टाइम जो आहे माझा तो चालला जातो. मग 4-5 वाजता आम्ही काय करतो, काहीतरी फूड ऑर्डर करतो. ओके, हे थोडं इम्बॅलन्स आहे, बट 4-5 वाजता काहीतरी रोल वगैरे आम्ही मागवतो किंवा छोले भटुरे मागवतो, त्या काहींचं फूड मागवतो. ओके, या पिरियडमध्ये चहा जास्त होत जातो. ओके, घरून चहा पिऊन आलोय, इथं आल्यानंतर ऑफिसला चहा येतो. 4-5 वाजता परत त्या पिरियडमध्ये परत चहा. मग संध्याकाळी परत आम्ही थोडं बाहेर जातो 7-8 वाजता. मग घरी गेल्यावर मग हेवी जेवण होतं, कारण थोडं भूक लागलेली असते. हे एक नॉर्मल चालू आहे आता. ओके. सो एकंदरीत आपण पूर्ण डाएट बघता, त्यातून काहीतरी आपल्याला XYZ एनर्जी मिळाली आहे, कॅलरीज मिळाल्या आहे. बरोबर. सध्यासाठी आपण कन्सिडर करू जसं की तुमचं पोट वाढत चाललंय किंवा वाढलंय, राईट. तर आपल्या ज्या दररोजच्या कॅलरीज आहेत, इनटेक आहे, तो आपण पकडूया 2000 ओके किंवा 2500 पकडूया. ओके. सो तुमच्या बॉडीला लागते 1500 कॅलरीज, तुम्ही खाताय 2500 कॅलरीज. ओके. म्हणजे एक्स्ट्रा किती झाल्या? 1000 1000 कॅलरीज तुमच्या एक्स्ट्रा झाल्या. आता ह्या एक्स्ट्रा कॅलरीज म्हणजेच आपलं फॅट आहे. बरोबर. कारण बॉडी एक्स्ट्राचं जी काही ऊर्जा असेल, एनर्जी असेल, ती साठवून ठेवते फॅटच्या रूपात, जे पोटा साईडला आपल्याला मेलमध्ये मोस्टली पोटाच्या आजूबाजूला असतं, फिमेलमध्ये मोस्टली हिपच्या खाली, पायांवरती वगैरे. हे जेनेटिकली ओके डिपेंड असतं. आणि जेनेटिकली मेलचं फिमेलचं डिफरंट करतो. बरोबर. ओके. सो ह्या ज्या 1000 कॅलरी तुमच्या साठताय, ह्या एका दिवसात साठलेल्या नाहीये. ह्या वारंवार सतत आपण खाल्लेल्या पदार्थांमुळे हळूहळू वाढत गेलेल्या कॅलरीज आहेत, आणि तसा हळूहळू फॅट वाढतं. ओके. आता हे एक्झाम्पलसाठी आपण 1000 कॅलरीज म्हटलोय. 1000 कॅलरी खूप जास्त झाला डेली खाण्या इतक्या. सो हळूहळू फॅट वाढत राहणार आहे, तशा प्रकारे तुमचं फॅट वाढलेलं आहे. बरोबर. बरोबर. आता हे कमी कसं करायचं हा पण तुमचा प्रश्न. सगळ्यात इम्पॉर्टंट, ते जे फॅट आहे तेच ऍक्च्युली वेट आहे माझं, म्हणजे फॅटमध्ये पण वेट असतं. तर मग आता याला जर मला कमी करायचंय तर मी कसं करावं? जसं की आपण डिस्कस केलं, फॅट वाढलं कशामुळे, की एक्स्ट्रा कॅलरीज येत आहेत, 1000 कॅलरी एक्स्ट्रा येतात, त्यामुळे फॅट वाढलंय. आता ते कमी करण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत, जे की हेल्दी मार्ग आहेत. पहिली तर गोष्ट, 2500 जिथे येत आहेत तिथून आपण कट केले पाहिजे थोडेफार. ओके. मी नाही म्हणत आहे की कम्प्लीट 1000 कॅलरीजच खा, जे की अनहेल्दी आहे. बरोबर. सो तुम्ही काय करू शकता, 2500 जे होतंय ते हळूहळू 2000, त्यानंतर 1500, असं स्टेप बाय स्टेप. कारण तुमची लाईफस्टाईल आता 2500 कॅलरीची झाली आहे, आणि अचानक आपण 1500 केला तर तुमचं काय होईल, जास्त तुम्हाला भूक लागेल, पोट नाही भरणार, मनस्थिती नीट नाही राहणार, चिडचिड होईल. त्याचबरोबर तुमचं पॉडकास्टिंग किंवा करिअर, प्रोफेशनली पण तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस नाही करू शकणार, कारण तुम्हाला एकदमच कॅलरीज कमी झालं. राईट. ठीक आहे. त्यामुळे थोडंफार तुम्ही खाण्यातून कमी केला, समजा 500 कॅलरीज कमी केल्या आपण, अराउंड 2000 कॅलरी तुम्ही इनपुट करताय. ओके. आता एक्स्ट्रा कॅलरीज किती राहिल्या? 500 कॅलरी. आणि तुम्ही कोणतीही तुम्हाला आवडेल अशी ऍक्टिव्हिटी, ज्यामध्ये समजा तुम्हाला वॉक करायला आवडतं किंवा बॅडमिंटन खेळायला आवडतं, क्रिकेट असेल, स्विमिंग असेल, कोणतीही ऍक्टिव्हिटी, डान्सिंग असेल, जे आवडतंय ते तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करा. ओके. ओके. त्याने एक 300-400 कॅलरीज तुमच्या समजा डेली बंद झाल्या, डेली बंद झाल्या. ओके. मी नाही म्हणत एक्झॅक्ट 500 होतील, हे आपण एक्झाम्पल देतो. सो एकंदरीत आपल्या खाण्यातून आपण 500 कॅलरीज कमी केल्या आणि स्पेंड केल्या कॅलरीज थोड्याशा, ज्यातून 500 कमी झाल्या. सो एकंदरीत 1000 कॅलरी 1000 कमी केल्या. आपण आता बॅलन्स करतोय, जेवढं मेंटेनन्स कॅलरीज माझ्या बॉडीला लागतात तितक्याच आपण खाल्ल्याप्रमाणे झालं. बरोबर. सो अशा प्रकारे तुमचं वजन वाढणार नाही. ओके. बट आता आपण मेंटेनन्स कॅलरीजचं बोललोय, जे फॅट आहे त्याचं काय करायचं? जे ऑलरेडी आहे. ऑलरेडी आहे
कारण मेंटेनन्स कॅलरीज खातायत तर जितकं आहे तितकं राहील, पण एक्स्ट्रा जे कॅलरीज आहेत ते बर्न करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट करायला लागेल. सो त्याला म्हणतो आपण कॅलरी डेफिसिट. म्हणजे मराठीत सांगायचं म्हटलं की जे काही कॅलरीज आहे त्या कमी करायच्यात. म्हणजे 1500 जर बॉडीला लागतायत तर 1500च्या मी 1300 करेन, म्हणजे 200 कमी खातोय. ओके, 200चा डेफिसिट झाला, कॅलरी डेफिसिट. हा, ही टर्म जरा ऐकायला तुम्हाला हार्ड वाटेल पण खूप सोपं आहे. ओके, 1500-1300 मध्ये 200चा डेफिसिट. आला. सो हे 200 करत वीकली किती होईल, 1400 कॅलरीज. ओके, सो असं हळूहळू तुमचं थोडं थोडं फॅट कमी होत राहील आणि एक वेळ येईल की तुमचं जे काही फॅट दिसतंय ते कमी होऊन जाईल. बरोबर, येस. पण ही जी प्रोसेस आहे ती खूप लोकांना काय वाटतं एकदम सोपी आहे. डेफिसिट करू आता आपण 200चं कशाला, आपण एकदम 1000चं डेफिसिट करू. बट तिथे सुद्धा आपली बॉडी चांगल्या प्रकारे वर्क नाही करत, जसं की आपण डिस्कस केलं. राईट. तुम्ही मेंटलीच सक्षम नाही राहणार, तुम्ही तुमच्या कामावरती फोकस नाही होणार, प्लस तुमच्या इम्युनिटीवरती सुद्धा याचा वाईट परिणाम होईल आणि तुमचं फोकस जाईल, प्लस तुम्हाला चिडचिड होईल, तुमचा स्ट्रेस वाढेल. सो एकंदरीत ह्या गोष्टी लूप मध्ये चालतील. बरोबर. जे कोणती गोष्ट करायची आहे ती एका स्लो प्रोसेस मध्ये करायची आहे. हा, ज्याच्यामुळे एकदम स्ट्रिक्ट, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीवर त्याचा परिणाम होणार नाही. आणि आपण जे करिअर फोकस ज्या गोष्टी आहे किंवा फॅमिलीमध्ये आपण जे डिस्कशन करतो त्या सगळ्या गोष्टी नॉर्मली चालू राहते. एक्झॅक्टली. कारण आपण एक म्हणजे प्रोफेशनली ॲथलीट नाही आहोत, जसे की एखादा क्रिकेटर म्हणा किंवा एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर, ज्याच्यामध्ये एफर्ट तर आहेत ऑब्व्हियसली, मी नाही म्हणत आहे की ते एफर्ट नाही घेत आहेत, बट त्यांची लाईफस्टाईल अशी आहे की फुल्ली डेडिकेटेड टू वर्कआउट अँड डाएट. पण आपण समजा तुम्ही पॉडकास्टिंग करताय, तुम्हाला ते ब्रेड बटर साठी करायचं आहे. बरोबर, करेक्ट. सो तुम्ही 100% डेडिकेटेड नाही राहू शकत. राईट. सो तुम्हाला तुमच्या मेंटल हेल्थची सुद्धा काळजी घ्यायची आणि मग फिटनेसची पण. सो हळूहळू करण्यातच आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतील, कारण तोच बेस्ट उपाय आहे. कन्सिस्टंटली आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे, ना की एका दिवसात आपल्याला करायचं आहे. ओके. आता तुम्ही जे सांगितलं की रनिंग करा किंवा स्विमिंग करा किंवा तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी आवडते ती करा, तर एका मिनिटात जर सांगायचं झालं तर स्विमिंग 1 तास केल्याने किती कॅलरीज बर्न होतात, रनिंग 1 तास केल्याने किती कॅलरीज बर्न होतात, आणि आवडती ऍक्टिव्हिटी मीन्स फुटबॉल खेळलं किंवा इनडोअर काही आपण ऍक्टिव्हिटी केली त्याच्याने किती कॅलरीज बर्न होतात, हे जर थोडं इझी वे मध्ये समजलं आम्हाला. ओके, नाईस क्वेश्चन. प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की यार मी रेडी तर आहे वेट लॉस करण्यासाठी, पण आता किती वेळ करू मी सो दॅट माझ्या कॅलरीज बर्न होतील. राईट. सो याचं एक सरळ उत्तर नाहीये खरं तर. आता समजा तुम्ही आवडती गोष्ट खेळताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही फुटबॉल खेळताय. आता फुटबॉल खेळताना आपण असं तर विचार नाही करणार की यार अर्धा तास खेळायचा आहे मला सो दॅट माझ्या 200 कॅलरीज बर्न होतील. बरोबर. कारण मी जी आवडती गोष्ट बोललोय तुम्हाला करण्यासाठी त्याच्या मागचा मेन मोटोच हा आहे की तुम्ही तिथे काही लिमिट ठेवू नका. कारण जोपर्यंत तुम्ही एन्जॉय करताय तोपर्यंत करा. 1 तासभर कराल तुम्ही, 1.5 तास कराल, ज्यामध्ये तुमच्या 300 कॅलरीज पण काही जणांच्या होऊ शकतात, काही जणांच्या 150-200 पण होऊ शकतात, काही जणांच्या 500 पण होतील. ते कम्प्लिटली डिपेंड आहे तुमच्या मेटाबॉलिझम वरती, तुमच्या बॉडी वेट वरती. सो एक अंदाजा म्हटलं तर आपण समजून घेऊ की 300 कॅलरीज पर्यंत तुमच्या बर्न होतात. पण हा 1 तासात पण हा फिक्स नंबर नाहीये, हा डिबेटेबल टॉपिक आहे. ओके. की यावरती बरेचसे प्रश्न होऊ शकतात. आपण एक अंदाजा घेऊया. तुम्ही एक सिंपल काय करू शकता, फिटबँड मिळतात, फिटबँड यूज करा. आजकाल मोबाईल मध्ये पण ऍप्स. डेफिनेटली. पण अगेन या गोष्टी 100% तुम्हाला रिझल्ट नाही सांगणार. इव्हन जिम मधल्या कार्डिओ मशीन्स तुम्हाला दाखवतील 400 कॅलरीज, पण मे बी त्या 200 कॅलरीजच बंद करताय तुम्ही. बरं. सो इट ऑलवेज डिपेंड की कोणतीही मशीन तुमच्या बॉडीचा एक्झॅक्ट कॅलरी नाही सांगणार. ओके. सो आपण अंदाजामध्ये करूया. जसं आपल्याला रिझल्ट मिळेल तसं तुम्हाला कळेल की हा हे इनफ आहे आणि जास्त काही करायचं नाहीये. समजा मी तुम्हाला म्हंटल 1 तासात 300 कॅलरीज होतात, तर काही जण म्हणतील मी 3 तास खेळतो, मग मी 900 करतो डिरेक्टली. सो दिस इज नॉट अबाउट कॅल्क्युलेशन ओनली. तुम्ही तुमच्या बॉडीला पण समजलं पाहिजे. काही वेळेला तुम्हाला 15 मिनिट खेळून बस वाटलं, तुम्ही बस करा. लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हॉर्मोन्स. तुमचे हॉर्मोन पण बऱ्याच वेळा सांगतील की नाही यार बस मला काहीतरी त्रास होतोय. ओके. सो
असं आहे. आता काय होतं की भरपूर आपण सकाळी रनिंगला, मोस्टली लोक आहे ना रनिंग करतात. मी जेवढं ऑब्झर्व केलं, आपण पुण्यासारख्या सिटीत जेव्हा राहतो तर आपण बघतो की सकाळी 6 वाजेपासून आपल्याकडे जॉगिंगला सुरुवात होते, की कपल्स आहेत, त्याच्यानंतर बॅचलर्स काही मुलं आहे आणि अडल्ट्स पण आहे की जे आता पॅरेंट्स वगैरे आलेले आहेत मुलांची, ते जॉगिंग करतात, वॉकिंग करतात. पण होतं काय ना की घरी आल्यानंतर मग ते भूक लागून जाते. खूप हेवी एक्सरसाइज किंवा हेवी रनिंग आपण केली तर भूक लागते. तर सगळ्यात बेस्ट डाएट काय असू शकतं? सकाळी एक्सरसाइज करून आल्यानंतर ही गोष्ट खाल्ली पाहिजे. हे मी सामान्य लोकांसाठी विचारतोय, मी हे प्रोफेशनल ॲथलीट किंवा बॉडी बिल्डर त्यांच्यासाठी नाही, की चुकीचं काही खाण्यापेक्षा या गोष्टी जर तुम्ही कन्झ्युम केला, तुमची बॉडी विल स्टे हेल्दी. ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. ही गोष्ट मी सुद्धा म्हणजे नोटीस केली आहे की आपल्या पुण्यात म्हणा किंवा अख्ख्या महाराष्ट्रात किंवा प्रत्येक ठिकाणी, पण महाराष्ट्रात जास्त मी बघितलंय, सो तेच बोलेन की लोक जॉगिंगला जातात सकाळी आणि जॉगिंग झाल्यानंतर तिकडेच एका गार्डनच्या बाहेर चहाचा स्टॉल असतो किंवा नाश्त्याचा स्टॉल असतो, तिथे नाश्ता करूनच घरी जातात शॉर्टमध्ये, की बस मस्त पोट भरून खाऊ, घरी कधी वेळ मिळेल काय मिळेल सांगता येत नाही, आणि तिकडेच चुकतात. कारण काय होतं, तुम्ही रनिंग करताय ठीक आहे तुमच्या आवडीसाठी, पण जे काही खातोय आपण त्यातून कॅलरीज मिळत आहेत आणि ते ऍक्च्युली आपल्या शरीराला गरजेच्या आहेत का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. ओके, आणि भूक लागण्यावरून, की भूक तर आपल्या प्रत्येकाला लागते, पण ती एक सवय आहे का खरंच तुमच्या शरीराला भूक लागली आहे, हा सुद्धा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. काही वेळेला आपल्याला आपली बॉडी कन्फ्यूज होते तहान आणि भुकेमध्ये. बऱ्याच वेळी असं होतं की तुम्हाला वाटतं भूक लागले, पण तुम्ही समजा 1-2 ग्लास पाणी प्यायलात तर तुमची भूक सुद्धा क्षमते. बरोबर आहे. सो अशा वेळी मी नाही म्हणत आहे की भूक लागल्यानंतर पाणी प्या, पण तुम्हाला भूक ऐवजी तहान लागलेली असू शकते आणि तुम्ही कन्फ्यूज असू शकाल. ओके, सो हायड्रेटेड राहा पहिली तर गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हेल्दी काय खायचंय. तर हेल्दी काय खायचं यावरती बरेचशा गोष्टी सांगू शकतोय मी, बट तुमची चॉईस काय असणार आहे हे अगेन डिपेंड करतं. काही जण ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, काही जण फ्रुट्स खाऊ शकता, किंवा काही जण डायरेक्ट तुम्ही नाश्ता पण करू शकता, बट त्या नाश्त्यामध्ये लाईक पोहे, उपमा, वॉटेवर असेल, त्याबरोबर फायबरचं सुद्धा कॉन्टेंट असलं पाहिजे किंवा एक प्रोटीनचा एखादा पदार्थ सोबत असला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रीयन डाएट म्हणा किंवा इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता खूप जास्त भासते. प्रोटीन कमी खातो आपण ना, प्रोटीन कमी खातो, प्लस त्यातल्या त्यात फायबरयुक्त पदार्थ कमी खातो, त्यामुळे काय होतं खूप जास्त खाल्लं जातं. फायबर आणि प्रोटीन ही आपली भूक शमवतात, म्हणजे कमी खाल्ल्यानंतर सुद्धा आपलं पोट भरून राहतं, जे की फक्त कार्ब म्हणा किंवा जिथे फायबर आणि प्रोटीनची कमतरता आहे तिथे आपल्याला लिमिट नसते, आपण कितीही खात राहतो. सो असं हेल्दी पदार्थ निवडा ज्यामधून तुम्हाला प्रोटीन आणि फायबर मिळते, जास्त हे मिळेल, प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात मिळते. जसे की स्प्राउट्स खाऊ शकता बऱ्याच प्रकारचे, किंवा दूध पिऊ शकता ड्राय नट्स सोबत. ओके, बदाम, आल्मंड, ते चांगलं आहे का दुधासोबत? ड्राय फ्रुट्स जे आहेत दॅट इज गुड फूड. येस येस डेफिनेटली. तुम्ही ड्रायफ्रुट्स कोणतेही खाऊ शकता, बदाम असेल, वॉलनट असेल, काजू असेल, प्लस आता बरेचसे सीड्स सुद्धा आपल्याला मिळत आहेत चांगल्या प्रकारे, सनफ्लॉवर सीड असेल. सो सगळ्या प्रकारचे सीड्स थोडेसे घ्या, दूध प्या, किंवा तुम्ही सॅलेड्स खाऊ शकता, किंवा तुम्ही अंडी वगैरे खात असाल, अंडी खाऊ शकता, ऑमलेट म्हणा, बॉइल्ड एग म्हणा. दॅट इज गुड फूड. येस, दॅट इज अ गुड फूड. ओके ना. आता याच्यात असं होतं की अंड्यामध्ये ते पिवळं असतं म्हणतात लोक की ते नको खायला, अंड्यातलं पिवळं खायचं नाही, पण मग ऑमलेट करताना तर आपण सगळं मिक्सचर करतो, बट इट्स ओके, म्हणजे नॉर्मल लोकांसाठी इतकं काही ते फॅट नाही देणार ना ऑमलेट. अंड हे सगळ्यात मी म्हणतो स्वस्त आणि हेल्दी फूड आहे. ओके, तुम्ही अंड खाऊ शकत असाल हा तर दररोज नक्कीच अंड खा, त्यामधून तुम्हाला सर्व प्रकारचे विटॅमिन मिनरल मिळतील, ऑलमोस्ट जे बॉडीला गरजेचे आहेत. त्याचबरोबर प्रोटीन मिळेल आणि हेल्दी फॅट मिळेल. ओके, तर खूप जणांचे हे डाऊट असतो खूप जणांना की जो येल्लो पार्ट आहे, योक म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल असतो असं म्हणतात, बट अंड्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं जे की तुम्हाला हेल्प करेल, तुमच्या बॉडीला चांगलं फॅट मिळेल. ओके, गुड फॅट. येस, तुमच्या बॉडीला गुड फॅट मिळेल अंड्यांमधून. बरोबर. पण हे किती खायचं हे अगेन डिपेंड करतं तुमच्या सध्याच्या बॉडी कंडिशनवरती. ओके, जसं की तुमचं कोलेस्ट्रॉल ऑलरेडी बाकी गोष्टी खाऊन वाढलं असेल,
तुमची जी कोलेस्ट्रॉल प्रोफाईल आहे ती वाईट आहे सध्या, तर तुम्ही किती अंडे खाल्ले पाहिजे, तर तुम्ही 3 ते 4 अंडे खाऊ शकता एका दिवसाला खाऊ शकता. अगेन किती वर्स्ट प्रोफाईल आहे त्यावरती डिपेंड करतं. बरोबर. पण तुम्हाला काहीच कोलेस्ट्रॉलचा ऑलरेडी प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही 10 अंडी सुद्धा खाऊ शकता, ते पण योग सह. बरं. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही डॉक्टरांची हेल्प घेऊन आधी ती समस्या कमी करावी, रोज करावी, आणि त्यानंतर तुम्ही अंडे खायला चालू करू शकता हळूहळू. ओके. भरपूर लोकांना जिमला जायचं क्रेज आहे. लोकांना वाटतं जिमला गेलं तर मी हेल्दी राहू शकतो, सोबतच माझं वेट लॉस होऊ शकतं. म्हणजे भरपूर लोक तर आपण असे बघतो की वेट लॉस करायचं आहे तर जिमला जा, हा कन्सेप्ट आहे आपल्याकडे. डेफिनेटली. किती लोकांचं होतं कितीचं नाही ते तर आपल्याला दिसतंच. तुम्ही ॲज अ फिटनेस कोच तुम्हाला काय वाटतं, इज इट राईट थिंग टू गो टू जिम इफ यू वॉन्ट टू लूज युअर वेट? ओके. सो माझ्या मते जिम म्हणजे ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्ही करू शकत असाल. ठीक आहे. कारण जिम मध्ये काय होतं हे सांगतो मी. त्याआधी मला जिम मध्ये ऍक्च्युली काय गोष्टी होतात ज्या चुकीच्या आहेत त्या बोलाशा वाटतात. बरं. जसं की कोणी जिम मध्ये जातं, वेट लॉस म्हणा, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणा, किंवा मसल गेन करण्यासाठी जातं, बट ज्यांना नॉलेज नाहीये की जिम मध्ये कसा वर्कआउट करायचा किंवा कोणता वर्कआउट करायचा, त्यांच्याबरोबर खूप चुकीच्या गोष्टी होतात. त्या म्हणजे ते डायरेक्ट जाऊन एखाद्या ट्रेनरला विचारतात, सर मला वेट लॉस करायचा आहे आणि मला सांगा वर्कआउट कसं. तर तिथे 100 पैकी मी म्हणतो ठीक आहे 50% घेऊया आपण. 50% ट्रेनर एज्युकेटेड आहेत, चांगलं करतायत, ते रिझल्ट देतात त्यांच्या क्लायंटला. पण 50% असे सुद्धा आहेत ज्यांना स्वतः नॉलेज नाहीये. सो जेव्हा तुम्ही वेट लॉस म्हणता ते डायरेक्ट तुम्हाला कार्डिओच्या मशीनवरती नेऊन ठेवतात, किंवा मग डायरेक्ट तुम्हाला HIITच्या क्लासला किंवा झुंबा क्लास हा एक फॅड चालू आहे, डायरेक्ट झुंबा जॉईन करा वेट लॉस होईल. सो असे बरेचसे कन्सेप्ट आहेत. सो जिमला जाणं जे आहे इम्पॉर्टंट, की वर्कआउट करण्यासाठी गेलं पाहिजे, पण ते सोडून बाकीच्या सर्व गोष्टी करतात. बरोबर. जिमला मेन जाण्याचं कारण म्हणजे वर्कआउट करणं, जिथे की तुम्ही तुमच्या मसलला ब्रेकडाऊन केलं पाहिजे, वर्कआउट केला पाहिजे, सो दॅट तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. तो कसा आता सांगतो. जिम मध्ये कोणतेही आपण वर्कआउट करतोय, समजा तुम्ही जिम मध्ये फुल बॉडी केली असेल, फुल बॉडी वर्कआउट करताय किंवा चेस्ट वर्कआउट किंवा बॅक वर्कआउट, तर हा वर्कआउट कशासाठी असतो, तर तो मसलसाठी असतो. आपण एक्झाम्पल घेऊ, मी आज चेस्ट वर्कआउट केला. ओके. याचा अर्थ काय, मी चेस्टचा जो मसल आहे त्याला ब्रेकडाऊन केलं, त्याला इजा पोहोचल्या. आता ते ब्रेकडाऊन जे झालंय ते हळूहळू रिकवर होईल पुढच्या 48 ते 72 तासात. ओके. तो रिकवर कसा होणार आहे, जेव्हा मी चांगलं न्यूट्रिशन देईल, प्रोटीनयुक्त पदार्थ खाईन, चांगल्या प्रकारे विटॅमिन मिनरल्स देईन आणि चांगली रेस्ट देईन, चांगल्या प्रकारे झोप घेईन, तेव्हा तो मसल रिपेअर होईल आणि हळूहळू रिग्रो होईल. ओके. म्हणजेच मसल जो स्टार्टिंगला इतका होता तो थोडासा साईज मध्ये वाढेल. आता आपण कम्पेअर करू, समजा तुम्ही कार्डिओ करताय किंवा जसं आपण बोललोय की आवडती ऍक्टिव्हिटी करताय, समजा तुम्ही फुटबॉल खेळताय, बरोबर, त्याला आपण जिम बरोबर कम्पेअर करूया. आता फुटबॉल तुम्ही 1 तास खेळला, फुटबॉल खेळताना तुमच्या ज्या कॅलरीज बर्न झाल्या त्या फुटबॉल खेळताना झाल्या, तिथे इतका मसल ब्रेकडाऊन होत नाही जितका जिम मध्ये होतोय. बरोबर. सो एकंदरीत मसल ब्रेकडाऊन नाही झाला, त्यामुळे तिथे काही बॉडीला नंतर रिकव्हरीची वगैरे इतकी गरज नाही पडणार मसलच्या बाबतीत. सो तुम्ही 1 तासात 300 कॅलरीज समजा बर्न केल्या, तर 300 झाल्या, नंतर तुमची बॉडी काही रिकव्हर करणार नाही. बरोबर. पण जिम मध्ये समजा मी चेस्ट वर्कआउट केला आणि माझ्या 300 कॅलरीज बर्न झाल्या वर्कआउट करताना, बट जेव्हा मी मसल बिल्डिंग करतोय, जेव्हा माझा मसल ग्रो होतोय, तो रिपेअर होतोय, आणि ह्या 48 ते 72 तास ज्या गोष्टीसाठी लागणार आहेत त्या वेळेमध्ये सुद्धा माझ्या बॉडीला कॅलरीजची गरज लागणार आहे. सो जिम मधले 300 प्लस हे रिकव्हरी पिरियड मध्ये जेवढ्या काही कॅलरीज बर्न होणार आहेत त्या सुद्धा माझ्या वर्कआउट मध्ये बर्न होणार आहेत एक्स्ट्राच्या. ओके. की डबल बोनस आहे. बरोबर. जेव्हा आपण जिम मध्ये वर्कआउट करतो याला याला म्हणतो आपण आफ्टर बर्न, ज्यामुळे खूप सारे जास्त कॅलरीज आपल्याला बर्न करायला मिळतात. हे झाले 2 पॉइंट फायदे, 2 फायदे. तिसरा फायदा असा, जेव्हा आपलं मसल जे आहे ना, मसलची साईज वाढणार आहे आधीपेक्षा. बरोबर. काहीच न करता तुम्हाला जर म्हटलं की तुमच्या कॅलरीज बर्न होतील आणि तुमचं वजन कमी होईल, तर तुम्हाला कसं वाटेल? छानच वाटेल ऍक्च्युली, नाही का त्याला. तर मसल हा असा टिश्यू आहे बॉडी मधला ज्याला फक्त एक्झिस्ट होण्यासाठीच खूप जास्त कॅलरीज लागतात. म्हणजे काय,
तो जर तुमच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीला जास्त कॅलरीज लागतात. तो जास्त कॅलरीज खाणारा टिश्यू आहे ओके. मसल. सो तुम्ही जेव्हा वर्कआउट करताय तेव्हा तुमच्या कॅलरीज बर्न होत आहेत. दुसरी गोष्ट, तो टिश्यू रिपेअर आणि रिबिल्ड होताना तुमच्या कॅलरीज बर्न होत आहेत. प्लस एकदा तो साईजने वाढला त्याच्या ऍक्च्युअल मेंटेनन्स कॅलरीज वाढतात. ओके. सो तुम्हाला 3 फायदे मिळतात वर्कआउट केल्यामुळे. पण जसं मी म्हटलं, जिम मध्ये जाऊन जर तुम्ही झुंबा करत बसलाय जस्ट बिकॉज तुम्हाला एका ट्रेनरने सांगितलं की त्याने वेट लॉस होतं किंवा तुम्ही ऐकलंय, मी नाही म्हणत आहे की झुंबा इज अ बॅड थिंग किंवा कोणतंही कार्डिओ करणं बॅड थिंग आहे असं नाही म्हणत आहे. बट काय होतं मी बघतो तेव्हा की तुम्हाला आवडत नसताना तुम्ही झुंबा करताय जस्ट बिकॉज ट्रेनरने सांगितलं आणि जस्ट बिकॉज तुम्हाला वाटतं की याने वजन कमी होतं. बरोबर आहे. ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही एन्जॉय करत असाल तर नक्की करा, कारण एन्जॉय करणं इज द इम्पॉर्टंट थिंग. कारण तुम्हाला ते कन्सिस्टंटली करायचंय 3, 4, 5, 6 महिने किंवा लाईफ टाईम. जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर तुम्ही जी गोष्ट जास्त वेळ करू शकत असाल ती गोष्ट करा, त्याने तुम्हाला रिझल्ट हमखास मिळतील. ओके. असं असतं की तूप, भात, पोळी म्हणजे चपाती हे सगळं खाल्लं की माणसाचं वजन वाढतं असं म्हटलं जातं, तर हे खरं आहे का? तूप, भात किंवा पोळी, ठीक आहे, या गोष्टी नक्की काय आहेत जसं आपण डिस्कस केलं. यामधून आपल्याला काय मिळणार तर कॅलरीज मिळणार आहेत. पण त्याच्या आधी तुपातून, भातातून किंवा चपातीमधून काय मिळतं यावरती फोकस करू. तूप हा फॅटचा सोर्स आहे, हेल्दी फॅट. भात हा कार्बोहायड्रेट्स ज्याला म्हणतो आपण कार्ब्सचा सोर्स आहे आणि चपाती पण कार्ब्सचा सोर्स आहे. आता इकडे प्रोटीन कशात आहे का तर भातामध्ये एकदम कमी प्रमाणात प्रोटीन मिळतं, चपातीमध्ये पण एकदम कमी प्रमाणात प्रोटीन मिळतं, तुपामध्ये नाही मिळत कारण तो फॅट आहे. तर आपल्याला मेन प्रश्न जो पडतो यामधून आपल्याला फक्त कॅलरीज मिळत आहेत आणि जेव्हा आपण भरपूर कॅलरीज खातोय आपलं वजन वाढतं. बरोबर आहे. आणि आता आपण कॅलरी डेफिसिट मध्ये राहून सुद्धा समजा ह्या गोष्टी भात हे खातोय तर मग काय, हा प्रश्न साहजिक आहे की मी 1500 कॅलरीजच खातोय आणि मला वजन नाही वाढवायचंय, पण मी ज्या 1500 कॅलरीज आहेत त्यामध्ये फक्त तूप, भात, चपाती, भाजी याच गोष्टी खाऊ शकतोय का? तर आपल्याला फक्त वजन कमी आणि जास्त वरती फोकस नाही करायचं, तर आपल्याला आपली बॉडी हेल्दी ठेवायची आहे. आता हेल्दी म्हणजे काय, आपल्या बॉडीला ज्या गरजा आहेत विटॅमिन, मिनरल प्लस बाकी मायक्रोन्यूट्रियंट जसं की प्रोटीनची गरज आहे, हेल्दी फॅटची गरज आहे, ह्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. त्या नाही दिल्या तर आपल्याला अनेक समस्यांना बळी पडावं लागेल, जसं की स्किन क्वालिटी खराब होईल, तुमच्या केसांची क्वालिटी खराब होईल, तुमचे ऑर्गन्स खराब होतील, लिव्हरवरती प्रॉब्लेम होईल, किडनीवरती प्रॉब्लेम होईल. सो एकंदरीत तुमच्या बॉडीला ज्या गोष्टी दिल्या नाहीत, त्या गोष्टींची गरज आहे त्या दिल्या नाहीत तर बॉडी न्यूट्रिएंट डिफिशियन्सी मध्ये जाईल आणि तुम्हाला अनेक समस्या समस्यांना बळी पडायला लागेल. सो तुम्हाला काय करायचंय, तूप, भात, भाजी बरोबरच हे कार्ब आणि फॅटचे सोर्स झाले, पण प्रोटीन मिसिंग आहे. मग तुम्ही प्रोटीनचा एखादा पदार्थ त्यासोबत खाऊ शकता. मग तुम्ही पनीर खा किंवा सोया चंक्स खा, चिकन, अंडी, मासे, मटण, दही. सो अशा प्रकारचे तुम्ही जर त्याच आहारात पदार्थ ठेवले तर तुम्ही डेफिनेटली खाऊ शकता, त्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. अँड अगेन तुम्हाला कॅलरीज ज्या तुमच्या लिमिटमध्ये ठेवायच्या. तुम्ही असं सांगितलं आता की असं नाही आहे की एखादं फूड पूर्णपणे बंद करा. जर तुम्ही ते पूर्णपणे बंद केलं तर तुमच्या मसल वाढतील किंवा तुमच्या कॅलरीज कमी होऊन जातील, पण त्याचा कुठे ना कुठे तुमच्या बॉडीवर परिणाम होणार आहे, जो की तुमच्या केसांवर होऊ शकतो किंवा तुमच्या स्किन टोनवर होऊ शकतो किंवा एक विकनेस वेगळ्या प्रकारचा आपल्याला जाणवू शकतो. तर हे तुम्ही प्रॉपरली सांगितलं. एक्झॅक्टली. कारण आपली बॉडी जे म्हणलं मी की मेंटेनन्स कॅलरीज, मेंटेनन्स म्हणजे मेंटेन करायला ज्या कॅलरीज लागणार आहे त्या तर गरजेचं असतात, त्या तर गरजेचं आहे. त्या नाही मिळाल्या तर मग बॉडी कुठून घेईल, तर इंटरनल जे आहे, इंटरनल जे आपले आहेत ऑर्गन्स आहेत, मसल आहे, त्यांचं ब्रेकडाऊन करून तिथून प्रोटीन घेईल. करेक्ट. सो आपण ऐकलंय बऱ्याच, आता तर 30 ओलांडल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांचे बॅक इश्यू होतात, गुडघे दुखायला लागतात. सो यांचं काय होतं, बोन लॉस होतो, बोन डेन्सिटी कमी असते, मसल लॉस होतो, त्यामुळे पाठ वगैरे दुखायला लागते, कारण मसल स्ट्रॉंग नाहीये. तो का स्ट्रॉंग नाहीये, जो प्रोटीन लागणार आहे बॉडीला तो मसल ब्रेकडाऊन करून मसल मधून घेणार आहे. सो मसल तो वीक होतोय हळूहळू. करेक्ट. सो सेम गोष्ट तुमच्या हाडांमध्ये सुद्धा होते आणि तुमचं जॉईंट्स वगैरे दुखायला, पेन करायला लागतं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येते आता की शुगर.
साखर जी म्हणतो आपण चहामध्ये साखर टाकून खातो, फ्रूट सॅलड वगैरे असेल त्याच्यात आपण साखर टाकून खातो. तर ती जी एक्सटर्नल साखर असते की खरंच इतकी हानिकारक आहे का, की लोक असं बोलतात की मी चहा बंद करून दिला, चहा बंद केला आणि माझं 3 किलो वजन एका महिन्यात कमी झालं. हे ऍक्च्युली होतं का असं, आणि ती खरंच एवढी हार्मफुल आहे का चहा आपल्याला? शुगरला लोक काही काही बोलतात शुगर विष आहे, शुगर इज अ पॉइझन अँड यू शुडंट हॅव इट, असं बरेचसे जण बोलतात. बट आपण थोडासा सायंटिफिकली विचार करूया, त्यानंतर तुम्हीच मला सांगा की शुगर ऍड करायची की नाही. बरोबर. तर शुगर म्हणजे काय, हा कार्बचा सोर्स आहे. ठीक आहे, जस की आपण भात खाल्ला किंवा चपाती खाल्ली, आपल्या बॉडीमध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये आपल्या डायरेक्ट भात किंवा चपाती दिसते का आपल्याला? नाही. आपल्या रक्तामध्ये जे आहे ते ग्लुकोज आहे. ठीक आहे. सो जेव्हा आपण भात खातोय त्याचं ब्रेकडाऊन बॉडी ग्लुकोज मध्ये करते, जे की शुगर म्हणू शकतो आपण. ओके. ठीक आहे. भात खातो, कोणत्याही प्रकारचा कार्ब्स खा, कोणत्याही प्रकारचे कार्ब्स खा, भात असेल, भाकरी असेल, चपाती असेल, ओट्स असेल, फ्रूट असेल. ठीक आहे. सो यामधून जे काही ब्रेकडाऊन करून, कार्ब्स मधून ब्रेकडाऊन करून बॉडी त्याचं ग्लुकोज बनवणार आहे आणि ते ब्लड मधून फिरणार आहे. सो तुमची बॉडी बिलकुल आयडेंटिफाय नाही करू शकणार आहे की हे जे ग्लुकोज आहे ते शुगर मधून आलंय का, भातामधून आलंय का, चपाती का, ओट्स मधून आलंय की चहामधून आलंय. सो जेव्हा आपण शुगर बंद करतो त्याचं कॅलरी रेस्ट्रिक्शन तर झालंय. तो एक फायदा तुम्हाला मिळेल की समजा तुम्ही 3-4 कप चहा पित असाल तर कॅलरीज कमी झाल्या, जवळपास 100-200 कॅलरीज कमी झाल्या समजा, तर त्याचा तुम्हाला फायदा मिळेलच. पण सगळ्यात चांगला फायदा जो मिळतो तो इन्सुलिन वरती मिळतो, की तुमचा इन्सुलिन स्पाइक बद्दल तुम्ही ऐकलं असेल की सारखं इन्सुलिन स्पाइक होणार नाही. सो बॉडीमध्ये इन्सुलिन स्पाइक जेव्हा होतं तेव्हा आपल्याला इन्सुलिन एकदम स्पाइक वरती गेला तर जास्त एनर्जेटिक वाटतं, परत मग तो खाली येणार, आपल्याला एकदम लो फील होतं. सो जो स्पाइक आहे ना तो नाही होणार. ओके. शुगर जर बंद केली किंवा सिंपल कार्बवाले फूड खाल्ले किंवा सिंपल कार्बवाले फूड कमी खाल्ले, जेव्हा केव्हा आपण फक्त कार्बवाले फूड खातो तेव्हा इन्सुलिन स्पाइक होण्याचे चान्स जास्त असतात. किंवा शुगर पदार्थ खातो किंवा मैद्याचे पदार्थ खातो तेव्हा एकदम शुगर स्पाइक होते ब्लड मधली. सो जेव्हा ऍक्च्युअल साखर आपण बंद करतो ना तेव्हा हे बेनिफिट आपल्याला मिळू शकतात की इन्सुलिन स्पाइक नाही होणार, तुमचं जो इन्सुलिनचं प्रमाण आहे रक्तातलं ते समांतर राहील. बरोबर. ज्याने तुम्हाला चांगली एनर्जी मिळेल. सो वेट लॉस मध्ये फायदा कसा मिळेल तर कॅलरीज कमी होतील आणि तुमचा इन्सुलिन वरती परिणाम नाही होणार, त्याने तुम्हाला नक्कीच फायदे मिळतील. ओके. प्लस आता शुगर जेव्हा आपण बंद करतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी बंद होतात. फक्त तो चहा नाही बंद होत, तर साखर ज्या ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टी सगळं बंद करतो आपण. सो त्यामुळे आपल्या ओव्हरऑल ज्या कॅलरीज आहेत ना त्या खूप कमी होतात. जसं की 3 ते 4 टाइमचा चहा बंद झाला. जर तुम्ही कुठे बाहेर गेले तर आईस्क्रीम असेल, डेझर्ट असेल, स्वीट्स असतील ते बंद झाले. सो ओव्हरऑल ना तुमचं सर्व काही बाहेरच्या एक्स्ट्रा कॅलरीज आहेत ना, प्रोसेस्ड कॅलरीज म्हणा, त्या बंद होतात. एक्झॅक्टली. त्याचा तुम्हाला ऍक्च्युअली फायदा मिळतो. आता चहा झाला, आता कॉफीवर येऊ. भरपूर लोक बोलतात ब्लॅक कॉफी द्या विदाऊट शुगर. ब्लॅक कॉफी ही खरंच आपल्या हार्टसाठी किंवा हेल्थसाठी किंवा आपल्या बॉडीसाठी चांगली आहे का, आणि वेट लॉस साठी त्याचा फायदा होऊ शकतो? ओके. सो कॉफी मधून मिळतं काय मेनली तर कॅफीन मिळतं. ठीक आहे. कॅफीनचे बरेचसे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. ओके. तुम्ही जर लिमिट मध्ये घेतलं तर तुम्हाला नक्कीच फायदे मिळू शकतात. पण खूप जास्त कॉफी घेत असाल तर त्याचे तोटे सुद्धा मिळतील. ओके. बट कॅफीन काय करतं हे आपण जाणून घेऊया. सो आपल्या मेंदूमध्ये एक पदार्थ असतो ज्याला म्हणतात ॲडेनोसिन, जो की आपल्याला थकलेला, आपल्या मेंदूला थकलेले सिग्नल देतो की बॉडी थकली आहे असे सिग्नल देतो. ओके. पण जेव्हा आपण कॅफीन घेतो ना, कॅफीन काय करतो, ते सिग्नल तिथपर्यंत पोहोचू नाही देत. कॅफीन पोहोचू नाही देत, त्याच्या रिसेप्टर वरती जाऊन बसतो. सो दॅट तुम्हाला काय होतं, थकवा आलेला सिग्नल बॉडीला नाही मिळत. सो तुमचा थकवा थोडासा पोस्टपोन होतो. बरं. पोस्टपोन होतो, तो जात नाही की बॉडीला समजत नाही तुमच्या मेंदूला की मी थकलो आहे. सो तुमचा थोडासा फोकस वाढतो, अलर्टनेस वाढतं, तुमचा मूड चांगला होतो. सो हे असे फायदे आहेत ऍक्च्युअल मध्ये. बट तुम्ही जर जास्त प्रमाणात घेत असाल तर त्याचे तोटे सुद्धा आहे. जसे की एन्झायटी होऊ शकते, तुम्हाला एकदम स्ट्रेस येऊ शकतो, डोकं दुखणं. सो असे बरेचशा गोष्टी होऊ शकतात. किंवा तुमचा फोकस न होणं,
कारण जास्त तुम्ही अलर्ट होता. जसं की एक एक्झाम, कोणत्याही लहानपणी आपण शाळेत वगैरे एक्झामच्या वेळेस जास्त स्ट्रेस घेतल्याने आपण ब्लँक जसे होतो, सो ती स्थिती असू शकते तुमची जास्त कॅफेनने. बरोबर आहे. आता शुगरचा प्रश्न आला की ब्लॅक कॉफी आणि नॉर्मल कॉफी. आता ब्लॅक कॉफी घेतोय आपण, पाण्यामधून घेतोय, सो कॅफिनला डायजेस्ट होण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार, तो लगेच डायजेस्ट होईल आणि आपल्याला ते स्टिम्युलंट जो आहे लगेच मिळेल. सो तुम्ही लगेच रिफ्रेशिंग तुम्हाला वाटू शकतो. बरोबर आहे. पण जर तुम्ही कॉफी दुधामध्ये घेताय, साखर वगैरे टाकताय, तर त्याला डायजेस्ट होण्यासाठी थोडासा पाण्यामध्ये घेतलेल्या कॉफीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. सो त्यामुळे त्याचा थोडासा डिले होईल आणि ते उशीरपर्यंत वेळ लागू शकतो. बरोबर, तो डिफरन्स आहे. आता असं होतं की कॉफी बद्दलच मला बोलायचं आहे. जे मी ऐकलंय की जर तुम्ही रात्री अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे, तर अल्कोहोल कंझ्युम केल्यानंतर सकाळी जर तुम्ही ब्लॅक कॉफी पिली तर तुमची बॉडी डिटॉक्स होऊन जाते. किंवा तुम्ही जर कंटिन्यू स्मोकिंग करताय आणि स्मोकिंग करताना जर तुम्ही ब्लॅक कॉफी पित असाल तर तुमची बॉडी डिटॉक्स होत राहते, तुमचे फुफ्फुसे जे ते डिटॉक्स होत असतात. किती सत्य आहे? ओके, सो कॉफी जे आहे ना ते डायुरेटिकचं काम करतं. ओके, म्हणजे काय, आपल्या बॉडीमधून पाणी काढून टाकणं एकंदरीत. जर की काही जण म्हणतात बियर पिल्यानंतर पण तुम्हाला जास्त लघवी येते, ठीक आहे, तर तेच काम करतं डायुरेटिकचं. तर त्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की हे डिटॉक्स करतं, पण डिटॉक्स नाही, तर ते तुम्हाला एकंदरीत थोडंसं डिहायड्रेट करतं, ज्यातून तुमचा वेस्ट नाही जाते तर नॉर्मल वॉटर जाते. बरं. सो इट इज नॉट हेल्दी. जर तुम्ही विचार करताय की डिटॉक्सिफिकेशन साठी मी जास्त कॉफी पेन सो दॅट जास्त वॉटर जाईल, सो दॅट इज नॉट हेल्दी. तुम्ही डिहायड्रेट व्हाल आणि तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जरा जास्त वेगळे येते. अजून जे आपण म्हणतो अल्कोहोल म्हणजे एक डाएट असतं. आता तुम्ही ॲज अ फिटनेस कोच डाएट ही देतात आणि भरपूर लोकांचे वेट लॉस हे तुम्ही केलेले. भरपूर असेही लोक आले असतील तुमच्याकडे आजपर्यंत की मी वीकली एक वेळेस अल्कोहोल कंझ्युम करतो, मी पार्टी करतो, सोशली असतो, मी पार्टी होते माझी, तर माझ्यासाठी काही वेगळं डाएट असू शकतं का? कारण मोस्टली जे न्यूट्रिशनिस्ट असतात किंवा डाएट देणारे जे कोचेस असतात ते काय करतात, ते सांगतात की यू नीड टू स्टॉप अल्कोहोल, यू नीड टू क्विट द अल्कोहोल, तरच मी तुला डाएट देईन. तर तुम्हाला काय वाटतं की अल्कोहोल कंझ्युम जर कुणी करत असेल तर त्या व्यक्तीसाठी कोणतं डाएट असू शकतं का? ओके, सो माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे, जे की मी एक्झाम्पल पण सांगेल तुम्हाला, पण त्याआधी मला काही गोष्टी बोलायच्या. जसे की काय होतं, जी लोक स्ट्रिक्ट डाएट देतात किंवा जे म्हणतात अल्कोहोल कम्प्लिटली बंद करा, स्मोकिंग कम्प्लिटली बंद करा, ते तुमच्या ऑब्व्हियसली हेल्थसाठी सांगतायत. बरोबर आहे. बट त्यामागे दोन गोष्टी असू शकतात. एक तर काही शेवटी डाएट देणं किंवा तुम्हाला फिट करणं हा एक बिझनेस मॉडेल आहे, ठीक आहे. मी न्यूट्रिशनिस्ट आहे, मी फिटनेस कोच आहे, पण समजा माझ्याकडे थोडंसं नॉलेज कमी आहे आणि मला तुम्हाला डाएट द्यायचं आहे आणि तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला, त्याचा ब्लेम जर मला घ्यायचा नसेल तर मी 100% तुमच्या काहीतरी चुका काढून त्यावरती तुम्हाला सांगेल की या गोष्टीमुळे रिझल्ट नाही आला. हे शक्य आहे, कारण मला बिझनेस करायचा आहे, मला तुमचे ब्लेम नाही घ्यायचे. बरोबर आहे. ओके, सो असं रिझन घेऊन पण काही ट्रेनर्स म्हणा, न्यूट्रिशनिस्ट म्हणा, तुम्हाला बंद करायला सांगतात. ओके, आणि समजा तुम्ही बंद नाही केलं, कारण ऑब्व्हियसली तुम्ही सर्व काही तुमच्या न्यूट्रिशनिस्ट बरोबर शेअर करणार, तुमच्या कोच बरोबर शेअर करणार की यार मी काल अल्कोहोल प्यायलो, मग तो काय म्हणणार, तुम्हाला सांगितलं होतं अल्कोहोल बंद करायला, आता रिझल्ट नाही मिळणार बघा. सो तो सुटला एका गोष्टीकडून की या क्लायंटला रिझल्ट जरी नाही मिळाला तरी तो मला दोष नाही देणार. बरोबर आहे. ही गोष्ट होते, हे होतं. हे एका साईडला ठेवू. दुसरीकडे आले की जे ऍक्च्युली त्यांना वाटतं की तुम्ही फिट राहावं आणि तुम्ही अल्कोहोल स्मोकिंग बंद केल्यानंतर ऍक्च्युअली तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळतात. मेंटली असतील, फिजिकली असतील, तुम्हाला खूप फायदा मिळतो 100% मिळतो. आणि मी रिस्पेक्ट करतो अशा ट्रेनर लोकांचा की ते त्यांना पुश करतात थोडंसं. पण तिसऱ्या ठिकाणी मी येतो, माझ्यासारखे कोचेस आणि माझ्यासारखे बरेचसे आहेत तसे पण, जे की एक मेंटली किंवा त्या व्यक्तीच्या जागी राहून थोडासा विचार करतात की ऍक्च्युली बघा समोरच्याला काय पाहिजे, समोरच्याला वेट लॉस करायचं आहे, बरोबर आहे, पण त्याची एक लाईफस्टाईल आहे जी की त्याला कॉम्प्रोमाइज नाही करायची आहे सध्या. जर मी त्याला म्हटलं कम्प्लिटली अल्कोहोल सोडून दे,
तर शक्यता आहे की तो माझ्याकडून डाएट नाही घेणार किंवा तो फिटनेसमध्येच नाही राहणार. फिटनेसच तो नको म्हणेल फिटनेसला, की यार मला त्यापेक्षा बरं आहे माझं, मी वीकली पितोय, पार्टी करतोय. पार्टी करतोय. सो नकोच हे. प्रत्येक ट्रेनर काय म्हणतो, दारू नको पिऊ. माझं काही सोडणं होत नाही, मग मी ट्रेनरला पण पैसे द्या, जिम मध्ये पण पैसे घाला आणि मला रिझल्ट पण मिळणार नाही. बरोबर. त्यापेक्षा मी फिटनेसमध्ये जातच नाही फिटनेसचं. हा. सो अशा व्यक्तीला काय करू शकतो आपण, तर शेवटी तो क्लायंट आहे, आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मी काय समजतो अशा व्यक्तीला, की त्या व्यक्तीचं गोल आहे फिटनेस, आपण त्याला हेल्प करू. त्याला हळूहळू 3-4 महिन्यामध्ये आपण काय करू, थोडं थोडं नॉलेज देऊन ना, तो कम्प्लिटली बंद नाही करणार, पण वीक ऐवजी तो मंथली करेन. म्हणजे तो समजा वीकली 1 बॉटल किंवा काय असेल ते क्वार्टर पित असेल, तर तो मंथली पिईल, अशी आपण अपेक्षा करू की काहीतरी प्रोग्रेस होते, कमी करेल. तसं आपण त्याला एज्युकेट करूया. पण राईट नाऊ त्याला आपण विथ अल्कोहोल सुद्धा डाएट देऊ शकतो आणि देऊया. येस, 100% देऊ शकतो आपण. त्याला काही प्रॉब्लेम नसावा, लिव्हरचा वगैरे फॅटी लिव्हर प्रॉब्लेम नसावा किंवा बाकी इश्यू जर नसतील त्याला अल्कोहोलमुळे, तर डेफिनेटली आपण तसं पण वेट लॉस करू शकतो. ओके. तर एक्झाम्पल आहे माझ्याकडे, जर ओंकार व्हिडिओ बघत असतील तर, कारण एक माझा क्लायंट होता जो की चांगला फ्रेंड पण आहे. तर तो माझ्याकडे आला आणि त्याला वेट लॉस करायचं होतं आणि तो जेन्युइनली त्याने मला सांगितलं, मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं, यार मला सिरियसली करायचं आहे वेट लॉस, पण माझी एक सवय आहे जी की मोडत नाहीये आणि मला मोडायची आहे, माझी इच्छा आहे मोडायची, पण मला त्रास होतोय सध्या की नाही होऊ शकत. समज वर्क लोड असेल किंवा पर्सनल गोष्टी असतील, मी हळूहळू करेन पण लगेच नाही होत माझ्याकडून. मी ट्राय केलं, मला त्यामध्ये पण हेल्प पाहिजे. म्हणलं ठीक आहे. मग त्याने प्रश्न विचारला की जर अल्कोहोल प्यायलो मी, थोडंच पेन, मी असं काही भरपूर नाही पिणार, थोडंसं पेन, पण त्याने माझ्या रिझल्टला काही परिणाम होईल का, म्हणजे रिझल्ट तर मिळतील ना. म्हणलं ठीक आहे, तू थोडंसं पी, मला फक्त फोटो शेअर कर, किती पिलाय, किती प्यायलास त्याचा फोटो मला हवा आहे आणि काय खातोय. सो आपण ते इन्क्लूड करून पण थोडं थोडं. सो 3 महिन्याचा प्रोग्राम होता. 3 महिन्यामध्ये हळूहळू त्याची म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण सुद्धा कमी झालं आणि त्याला रिझल्ट सुद्धा मिळाले. सो आपण काय लक्षात घेणं गरजेचं आहे, बिंग अ न्यूट्रिशनिस्ट किंवा फिटनेस कोच, की समोरच्याची मेंटल स्थिती काय आहे, कोणत्या कोणत्या चॅलेंजेस आहेत त्याला. बरोबर. समजा तो अल्कोहोल पिऊन जास्त डिसिप्लिन राहत असेल, थोडंसं अल्कोहोल त्याला मी अलाउ केलं, पण त्याबरोबर त्याची कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन डाएट आणि वर्कआउट मधला वाढत असेल, तर टेम्पररी मी त्या लॉस साठी तो मोठासा फायदा त्याला द्यायला हो म्हणेन. ओके. कारण त्याचा इकडे फायदा होतो आणि हळूहळू त्याचं अल्कोहोल कमी करेन, त्यावरती फोकस करेन, रादर दॅन त्याला नाही म्हणून त्याला फिटनेस जर्नीमधून बाहेर काढण्यापेक्षा. दिस इज द बेस्ट अप्रोच आय थिंक. ओके. स्मोकिंग बद्दल तुमचं काय मत आहे? जे लोक स्मोकिंग आजपर्यंत त्यांनी भरपूर केली आहे, डिटॉक्स कडे जाऊ आता आपण, की कसं बॉडी डिटॉक्स होऊ शकते. एखादा व्यक्ती आहे, आता कॉलेजपासूनच आपण बघतो इंजिनिअरिंग करतात मुलं, मग कॉलेजपासून सिगरेट वगैरे चालू होऊन जाते, स्मोकिंग चालू होऊन जातात. तुम्ही काय सांगाल की बॉडी डिटॉक्स जर करायची एखाद्या व्यक्तीला, पहिली गोष्ट एक तर त्यांना क्विट केलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे. अशा कोणत्या गोष्टी आहे, असं काय डाएट आहे की ज्याच्यामुळे ऍक्च्युली बॉडी डिटॉक्स व्हायला स्टार्ट होते स्मोकिंगच्या बाबतीत, नंतर अल्कोहोलवर येऊ. ओके. दोन्हीचा आन्सर एकत्रच देतो, कारण सेमच गोष्टी होत आहेत. तर स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल असेल, तुम्ही करताय, समजा तुम्ही स्टुडंट असाल, तुमचे एज ग्रुप जे आहे त्या एज मध्ये ना तुमची बॉडी खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करते. जसे की तुम्हाला सिम्पटम्स लगेच दिसणार नाहीत. तुम्ही 25 ते 30 पर्यंत पण म्हणा, पण 30च्या नंतर तुम्हाला हळूहळू इफेक्ट दिसायला चालू होते. तुमच्या लिव्हरवरती परिणाम होतो त्याचा. काही जणांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम होईल, काही जणांना दम्याचा प्रॉब्लेम होईल, काही प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण कम्प्लीट हेल्थ आपली ना एक दुसऱ्याला रिलेटेड आहे, सगळं एकमेकाला लूपनुसार कनेक्टेड आहे. सो जेव्हा तुम्ही स्मोकिंग किंवा अल्कोहोल पिताय, त्याच्याबरोबर तुमची बाकी लाईफस्टाईल कम्प्लिटली डिपेंडंट आहे. कारण काय होतं, मी बऱ्याच लोकांना बघितलंय की यार नाही जिम करताना स्मोकिंग सोडायला लागणार, जिम करत असेल किंवा डाएट करायचं असेल तर स्मोकिंग आणि अल्कोहोल सोडायला लागणार, म्हणून ते जिमकडे नाही जात. ठीक आहे. सो ही एक गोष्ट आहे. त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोल ज्यांना शक्य आहे त्यांनी बंदच केलं पाहिजे. पण जरी तुम्ही करत असाल, तुमच्याकडून ती सवय सुटत नसेल, तर तुम्ही ट्राय तरी करा. ते करत करत जिम करा, डाएट करा. जेव्हा तुम्हाला याचा ॲडिक्शन होईल,
वर्कआउट आणि डाएटचं, तुम्ही ऑटोमॅटिक त्या गोष्टी सोडाल. बरोबर आहे. सो एकंदरीत मग काय परिणाम होतो तर तुमच्या लिव्हरवरती ऑब्व्हियसली परिणाम होईल, किडनीवरती ऑब्व्हियसली परिणाम होईल, आणि ज्याचा तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल 30 नंतर, की तुमचं वजन जास्त अचानक वाढेल, तुम्हाला स्टॅमिना वगैरे राहणार नाही, तुमच्या फोकसमध्ये तुमचा अलर्टनेस आणि कामावरचा फोकस कमी होईल, या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. प्लस तुमच्या इम्युनिटीवरती परिणाम होईल. आता काही जण एक्झाम्पल देतात मला की यार हा पर्सन बघ 35 वयाचा आहे, हा कॉलेजला असल्यापासून फुगतो तरी पण ह्याला काही नाही झालं, पण बाकीचे बघा जिम करून 30 वयाच्याला हार्ट अटॅक आला. असे बरेचसे एक्झाम्पल असतात. पण हे असं झालं की कावळा बसायला आणि फांदी असं म्हणतो आपण, की जो जिम करतोय त्याला 30व्या वर्षात हार्ट अटॅक आला आणि जीव गेला. खूप कमी ना असे. हा, सो हे जेनेटिकली पण आहे की जो स्मोक करतोय मागचे 10 वर्ष झालं, त्याचे जीन्स जरा चांगले आहेत, त्यामुळे त्याची बॉडी थोडंसं लेट सिम्पटम्स देईल, 100% सिम्पटम्स देणार. सो हा अशातला भाग आहे. येस. आता डिटॉक्स साठी काय करू शकतात? समजा त्यांनी आता सोडलंय आणि त्यांना वाटतंय की आता माझं वय 35 आहे किंवा माझं वय 40 आहे, आतापर्यंत मी दारू पिली, मी स्मोकिंग केलं, तर पण आता मला बंद करून आहे ना माझी बॉडी रिकवर करायची, तर तुम्ही काय सांगाल की त्या व्यक्तीने हे पदार्थ जास्त ऍड करावे त्याच्या बॉडीमध्ये, बॉडी डिटॉक्स होईल, लिव्हर डिटॉक्स होईल याच्या? ओके, सो व्हेरी फनी क्वेश्चन. आपलं लिव्हर जे आहे, लिव्हरचं कामच आहे डिटॉक्सिफिकेशन. बरं. ते असं झालं की आपण माशाला पोहायला शिकवतोय. ओके, ठीक आहे, आणि पुढचं मी नाही म्हणणार. तर आपलं लिव्हरचं काम आहे डिटॉक्स करणं, पण लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो हा चांगला प्रश्न. येस येस. ठीक आहे, तर लिव्हरला आपण काय करू शकतो? पहिला तर तुम्ही इतके वर्ष केलंय तर तुम्ही लिव्हरच्या टेस्ट करा, लिव्हर आणि किडनीच्या. ठीक आहे, डॉक्टर तुम्हाला सांगतील की हेल्दी आहे नाही आहे रिपोर्टवरून, आणि त्यानंतर तुमचं कम्प्लीट लिव्हर आणि किडनीची जी हेल्थ आहे ना ती तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलवर डिपेंडंट आहे. जर तुम्ही हेल्दी पदार्थ खाल, मिनिमम 30 मिनिट वर्कआउट कराल दररोज किंवा वॉक कराल, कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी कराल, चांगली झोप घ्याल, आणि विटॅमिन मिनरल्स किंवा एक न्यूट्रिशियस डाएट घ्याल ज्यामध्ये प्रोटीन असेल, चांगल्या प्रकारे हेल्दी फॅट्स असतील, चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन्स असतील, की विटॅमिन मिनरल्स असतील, पालेभाज्या वगैरे खाताय, फ्रुट्स खाताय, ओके, तर ऑटोमॅटिकली तुमचं लिव्हर हेल्दी होईल. ओके. येस. लिव्हरसाठी स्पेसिफिक विटॅमिन्स म्हणलं तर ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी जे विटॅमिन्स लागणार तेच लागणार, जसं की विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई. सो हेच विटॅमिन्स आहेत, सेम विटॅमिन जे की आपल्या बॉडीला हेल्दी राहण्यासाठी प्लस मसल बिल्ड करण्यासाठी. सो सर्व काही सेमच आहे, फक्त हेल्दी खायचं आहे आणि थोडी 30-40 मिनिटं एक्सरसाइज करायची आहे, तुमचं लिव्हर ऑटोमॅटिक रिकवर व्हायला सुरुवात होईल. एक्झॅक्टली. अगेन फॅटी लिव्हरचा खूप जणांना प्रॉब्लेम असतो. म्हणजे असंही झालंय आजकाल की जे लोक दारू पित नाही तरी पण त्यांना फॅटी लिव्हरचा इश्यू आहे, तर त्यांनी कसं त्याच्यातून रिकवर व्हावं? तर आपल्या बॉडीमध्ये रात्रंदिवस काम करणारा ऑर्गन म्हणजे लिव्हर. ओके. आपण जे काही खातो, साखर असेल, कोल्ड्रिंक्स असतील किंवा जंक प्रोसेस फूड, एव्हरीथिंग गोज फ्रॉम लिव्हर. ओके. लिव्हर काय काम करतो, हे सर्व जे आल्यानंतर त्यांच्यामध्ये टॉक्झिन्स आहेत का चेक करतो. हा एक आपली केमिकल फॅक्टरी समजा. तर जे काही टॉक्झिन्स असतील त्यांना एन्झाईमद्वारे न्यूट्रल करतो आणि कचरा म्हणून बाहेर फेकतो. ओके. तर हे सर्व लिव्हरचं काम आहे. आता अजून एक गोष्ट, फ्रक्टोज तुम्ही ऐकलं असशील, बरोबर, जो की फ्रूट मधली शुगरला म्हणतो आपण फ्रक्टोज. आता शुगर जी साखर आहे, साखरमध्ये 50% ग्लुकोज असतं आणि 50% फ्रक्टोज असतं. ओके. आता फ्रक्टोजची मजा ही आहे की फ्रक्टोज फक्त डायजेस्ट लिव्हरच करू शकतो. म्हणजे जितकं काही फ्रक्टोज आपण दिवसभरातून खातोय हे फक्त आणि फक्त ही जबाबदारी लिव्हरची आहे. आणि जे काही प्रोसेस फूड असेल, शुगरी पदार्थ असतील, ह्यातून भरपूर प्रमाणात आपल्याला फ्रक्टोज मिळतं. आता एवढी जबाबदारी प्लस बाकीच्या गोष्टी जे काही हेल्दी जरी खातोय आपण, मेडिसिन्स खातोय, औषध वगैरे पितोय, याचं काम सुद्धा लिव्हरला आहे. तर जेव्हा ओव्हरलोड होतो आपल्या आहारामुळे, सगळ्या वाईट सवयींमुळे, तर लिव्हरला प्रश्न पडतो की यार इतकं काम त्याच्याने नाही होत. तेव्हा लिव्हर काय करतं, हे जे प्रोसेस केलेल्या गोष्टी आहे, फ्रक्टोज प्रोसेस केलं जे आहे ते साठवून ठेवायला चालू करतो, स्टोअर करतो फॅटच्या स्वरूपात. बरोबर. त्याला म्हणतो आपण फॅटी लिव्हर. ओके. सो जेव्हा आपण फ्रुट्स जास्त खातो किंवा प्रोसेस गोष्टी जास्त खातो त्यातून फ्रक्टोज मिळतं. सो समजा तुम्ही दारू जरी नाही प्यायलात
पण तुम्ही फ्रुट्स भरपूर प्रमाणात खाताय, मिठाई भरपूर खाताय, त्यातून फ्रक्टोज जे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर. शुगरच आली ना, म्हणजे ती एक प्रकारे शुगर जास्त झाली की परत फॅटी लिव्हर वाढायचे चान्सेस जास्त आहे. एक्झॅक्टली. सो तुम्ही दारू जरी पित नसाल तरी तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतो. ज्याप्रमाणे की काही जण म्हणतात की आम्ही शुगरी पदार्थ नाही खात, जसे की आपली ओल्ड जनरेशन म्हणा, आजी आजोबा किंवा त्या व्यक्तींना, त्या जनरेशनना कधी स्वीट्स वगैरे नाही मिळाले. ती जनरेशन कधी आपल्याला असं बाहेरच्या गोष्टी खाताना नाही दिसली, कारण तेव्हाची परिस्थिती म्हणा. तरी सुद्धा त्या लोकांना डायबिटीज कसं काय झाले, कसं काय होऊ शकते डायबिटीज म्हणा, शुगर प्रॉब्लेम म्हणा. तर याच्या मागचं कारण आहे की ते नॉर्मल आहार खात होते पण त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त होतं. बरोबर. जसं की भात, पोळी, डाळ ह्या भाज्या जास्त खात होते. त्यांच्याकडे प्रोटीनची कमतरता होती, फायबर कमी खायचे. सो एकंदरीत कार्ब बेस्ड डाएट होता. आणि त्यामुळे कार्ब म्हणजे जास्त कार्ब झालं म्हणजे इन्सुलिन स्पाइक, कॅलरी जास्त, इन्सुलिन स्पाइक झाला म्हणजे तुम्हाला इन्सुलिनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतं. बरोबर. जे की शेवटी भेटतं डायबिटीसला. त्यामुळे त्या जनरेशनच्या व्यक्तीला डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे, शुगरचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. आपण बघितलंय की हार्टचे जे प्रॉब्लेम असतात ते जास्त वाढतात कोलेस्ट्रॉलमुळे. तर कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये कसं काय वाढतं, कोणत्या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं? खूप जणांना माहित नसेल. प्रत्येक जण काय करतं, कोलेस्ट्रॉल म्हणजे अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे सो अंड बंद करा. पण मला सांगा, जर अंड्यामध्येच कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर मग व्हेजिटेरियन लोक किंवा जे लोक अंडीच खात नाहीत त्यांना तर मग कधीच हार्ट अटॅक नाही आला पाहिजे किंवा त्यांच्या बॉडीमध्ये कधीच कोलेस्ट्रॉल वाढलं नाही पाहिजे. बरोबर. बरोबर. तर सरळ सिंपल आहे का, सोप्या भाषेत सांगतो. कोलेस्ट्रॉल आपली बॉडी स्वतः बनवते. पहिली गोष्ट का बनवते, कारण आपल्या बॉडीला कोलेस्ट्रॉलची गरज आहे. आपल्या स्किन पासून आपल्या ऑर्गन हेल्थ पर्यंत प्रत्येकाची सेल वॉल जी आहे, प्रत्येक जो ऑर्गन आहे त्याचे जे सेल्सनी बनलेले ऑर्गन आहे, ते सेलची जी वॉल असते ना ती फॅटनी बनली आहे. त्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज आहे आपल्याला. ओके. सो कोलेस्ट्रॉल हा चांगली गोष्ट आहे, आपल्या बॉडीला त्याची गरज आहे. बट आपली लाईफस्टाईल वाईट असल्यामुळे आपण जंक फूड खातोय, अनहेल्दी फूडच खातोय, आपल्या डाएटमध्ये प्रोटीन रिच फूड नाहीये, फायबर रिच फूड नाहीये, विटॅमिन मिनरलची डिफिशियन्सी होते, आपण चांगला आहार नाही घेत आहे, एकंदर न्यूट्रिशियस आहार नाहीये आपला. या गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी निर्माण होतात, जसं की बॉडीमध्ये इन्फ्लामेशन वाढतं. आपले जे धमन्या म्हणा किंवा वेन्स म्हणा, वेन्समध्ये काय होतं, वेन्समध्ये ब्लड फ्लो होत राहतोय. आता ह्या वेन्स जे आहे, वेन्सचा असं आपण समजू रस्ता जिथून ब्लड फ्लो होतोय. बरोबर. इन्फ्लामेशनमुळे काय होतं, टॉक्झिन्समुळे काय होतं, ह्या वेन जे आहेत ना, तो रस्ता जो आहे ना तो खराब होत जातो. ओके. तर आपली जी वेन आहे, समजा पाईप आहे, तर त्या वेनमध्ये ना इन्फ्लामेशनमुळे खूप जास्त प्रॉब्लेम झाले आहेत. समजा तो रस्ता जो सपाट आहे तो सपाट नाहीये, तो खराब झालाय. आता जेव्हा कोलेस्ट्रॉल त्याचं काम करायला निघतोय, तर रस्ता खराब असल्यामुळे काय होतं, कोलेस्ट्रॉल तिथे अडकत जातोय पुढे. बरोबर. त्याला फ्लोच नाही होत आहे. आता एका जागी तो अडकला, समजा खड्डा झाला इन्फ्लमेशनमुळे आणि तिथे अडकला कोलेस्ट्रॉल जाता जाता, तर ते अडकत तिथे हळूहळू वाढ होते कोलेस्ट्रॉलची, कारण तिथे अडथळा निर्माण झालाय. त्याला थोडा करत वाढलाय आणि तो काय करतो, त्या वेन्सला एक प्रकारे हळूहळू बंद करतो, ब्लॉक करतो. आणि अशा प्रकारे आपल्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होऊ शकतो. की तो वाढलाय, कशामुळे वाढलाय, तो जास्त कोलेस्ट्रॉलमुळे नाही वाढलाय, तो तुमच्या लाईफस्टाईलमुळे खराब झालेल्या वेन्समध्ये अडकून त्याचा प्रॉब्लेम वाढलाय. तो तर चाललाय चांगलं काम करण्यासाठी. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊन समजू की कोलेस्ट्रॉलचं काम कसं आहे. ठीक आहे. आता समजा एक सपाट रस्ता आहे, मी 2 एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक छान सपाट रस्ता आहे आणि एक खराब रस्ता आहे. ओके. दोन्ही रस्त्यावरून 2 ट्रक चाललेत. दोन्ही ट्रकची जी लिमिट आहे ना, पाण्याचे ट्रक चाललेत समजा किंवा दुधाचे ट्रक चाललेत. आता त्या ट्रकची लिमिट जी आहे ती 100 लिटर आहे. ओके. दोन्ही ट्रकची. आता मला सांगा, कोणत्या ट्रक मधून पाणी उडणार, रस्त्याने जाताना थोडं पाणी उडणार. आता जो खराब रस्ता आहे तिकडचं डेस्टिनेशन पोहोचेपर्यंत पाणी काय होतं, 100 लिटरचं 70 लिटर होतं. कशामुळे होतं, पाणी बाहेर पडतं खड्ड्यांमुळे. ठीक आहे, तो खड्डे वगैरे आहेत, रस्ता चांगला नाहीये, बरोबर, म्हणून पाणी पडतं. आता तिथे काय होतं, रस्त्यावरची चिखल वगैरे होतं आणि त्या चिखलचा परत प्रॉब्लेम काय होतो की जे बाकीचे लोक चालले
त्यांना सुद्धा प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. आता त्या ट्रकचा प्रॉब्लेम आहे का तिथे चिखल झालेला? नाही नाही नाही, मेन प्रॉब्लेम होता की रस्ता खराब आहे. रस्ता खराब होता. प्लेन रस्त्यावर तर तसा काहीच प्रॉब्लेम नाही झाला, जे 100च्या 100 लिटर डेस्टिनेशन पर्यंत बरोबर बरोबर. आता सेम गोष्ट, ज्याची लाईफस्टाईल चांगली आहे त्याचा रस्ता सरळ आहे, जसं की त्यांचे वेन्स जे आहेत ते क्लीन आहेत, क्लिअर आहे. आणि ज्यांची लाईफस्टाईल खराब आहे त्यांचा रस्ता म्हणजे वेन्स जे आहेत त्यामध्ये इन्फ्लामेशन वगैरे आहे, खूप सारे प्रॉब्लेम झालेत वेन्स मध्ये. आणि त्या वेन्स मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे जो ट्रक आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे तो जाता जाताना त्या इन्फ्लामेशन खड्डे वगैरे असतील तिथे अडकतोय. बरोबर. तर हळूहळू तिथून कोलेस्ट्रॉल जाताना त्याची थप्पी बनत जाते, आधी कमी होता तो हळूहळू वाढत वाढत जो वेन आहे त्याला ब्लॉक करायची वेळ येते. बरोबर बरोबर. ठीक आहे. आणि जेव्हा ते ब्लॉक होतं तेव्हा आपण म्हणतो हार्ट अटॅक आला, कारण ब्लड पास नाही होते, हार्टला ब्लड नाही मिळत आहे. सो हा प्रॉब्लेम जो आहे कोलेस्ट्रॉलचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आहे की आपली जी वेन्स आहे त्यामध्ये इन्फ्लामेशन झालेत. हे इन्फ्लामेशन कशामुळे झाले तर हे इन्फ्लामेशन झाले आपल्या लाईफस्टाईलमुळे. ओके. आपण अल्कोहोल कन्झ्युम करतोय, स्मोकिंग करतोय, आपण चांगला डाएट नाही घेतोय, आपला स्ट्रेस जास्त आहे, या सगळ्या गोष्टीमुळे हे प्रॉब्लेम वेन्स मध्ये झाले. बरोबर आहे. सो मेन प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉलचा नाही, कोलेस्ट्रॉल तर आपलं काम करण्यासाठी चाललंय, कारण कोलेस्ट्रॉल हा इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट बॉडीसाठी. तो त्याचं काम करत चाललाय, कम्प्लीट फिरतोय तो, जिथं गरज आहे ज्या सेलला गरज आहे तिथं तो देणार. तुम्ही जे बोलले ना मला अतिशय योग्य वाटलं हे कोलेस्ट्रॉल बद्दल, कारण मी पाहिलंय की भरपूर लोक आहे ना 2-2 किलो मटण खातात. हो, मटन मध्ये तर खूप लाल मांस जे म्हणतो त्याच्यात खूप जास्त कोलेस्ट्रॉल आहे, पण त्यांची ती लाईफस्टाईल एकदम अशी हार्डवर्किंग असते किंवा ते कंटिन्यू कामांमध्ये असतात, म्हणजे असं फिजिकल वर्कमध्ये असतात, त्यामुळे त्यांचे जे तुम्ही म्हणता की वेन्स वगैरे चांगले असते म्हणून ते मटन नाही त्यांना पचतं. हा थोडा पार्ट असू शकतो त्याच्यात. तसं नाही म्हणता येणार की मटण भरपूर खाल्ल्याने तुम्ही हेल्दीच राहाल असं काही नाहीये. अगेन जेनेटिक्स वरती पण येतं, जेनेटिकली त्यांना अजूनपर्यंत त्रास नाही झालाय, प्रॉब्लेम नाही झालाय, होऊ शकतो पण पुढे होऊ शकतो जर खूप जास्त अतिरेक कन्झ्युम करत असतील. कारण फक्त मटणाचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांच्या बाकी लाईफस्टाईल मध्ये ते कसे पदार्थ खाताय, त्यांचा सारखा इन्सुलिन स्पाइक होतोय का, ते जास्त कार्ब बेस्ड डाएट खातायत का, शुगरी पदार्थ पण खातायत का. सो हा पण फॅक्टर कन्सिडर केला पाहिजे आणि केला पाहिजे की, कारण रेड मीट मध्ये जास्त प्रमाणात फॅट असतं, सॅच्युरेटेड फॅट असतं. सो जसं आपण बॅड फॅट का, बॅड फॅट नाही म्हणू शकत, सॅच्युरेटेड फॅट सुद्धा आपल्या बॉडीला गरजेचं आहे. ओके. सो आपण म्हणू शकतो की जसं आपण डिस्कस केलं की तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर बऱ्यापैकी असेल, जसं की HDL LDL ह्या 2 टर्म आहेत कोलेस्ट्रॉल मधल्या, त्यांच्या लिमिट्स आहेत. जसं की HDL जास्त पाहिजे, जर तुमचं HDL कमी असेल तर मग तुम्हाला वरी करायची गरज आहे की HDL वाढवण्याकडे लक्ष द्या. बरोबर. मग त्यावेळी तुम्ही हे असे कोलेस्ट्रॉलचे पदार्थ कमी खा आणि हेल्दी फॅट वाढेल याकडे जास्त लक्ष द्या. ओके. जर तुम्ही त्या लिमिट्स मध्ये असाल तर तुम्ही डेफिनेटली खाऊ शकता रेड मीट वगैरे असं. पण तुमचा कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी तुम्हाला रेड लाईन दिसते कोलेस्ट्रॉल रिपोर्ट्स मध्ये, तर तुम्ही मटन वगैरे वरून शिफ्ट होऊन थोडंसं चिकन खाल्लं पाहिजे, कारण त्यामध्ये कमी फॅट असतं. बरोबर. सो अशी शिफ्ट तुम्ही करू शकता. काही लोक आहे ना आपण बघतो की फूडचा पोर्शन जो आहे तो कमी ठेवतात, असं सायंटिफिकली किंवा रील्स मध्ये मी असं ऐकलंय की जेव्हा तुम्ही कमी जेवतात ऍक्च्युअली तुमच्या बॉडीला फूड जे म्हणतो आपण ते बाहेर फेकण्यासाठीच आपण खातो, म्हणजे असं म्हटलं जातं. आता ते काही कन्सेप्ट आहे जे बरोबर चूक माहित नाही, पण काही लोकांचा फूडचा पोर्शन खूप कमी असतो. तर हे खरं आहे का की कमी खाल्लं तरी शरीराला ते उपयोगी असतं? येस, एक्झॅक्टली. लक्षात घ्या, जसं आपण बोललोय की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज खूप जास्त खातो, ज्यामुळे आपलं फॅट वाढतंय. हा, ठीक आहे. सो एकंदरीत जे काही आपण खातोय, समजा मी दररोज 1 वाटी भात खातोय, 2-3 चपात्या खातोय, भाजी खातोय, एखादी गवारची भाजी खातोय आणि त्यामध्ये प्रोटीन समजा नाहीये सध्यासाठी. ठीक आहे. सो एकंदरीत यातून काय मिळते आपल्याला, मेनली जे सोर्सेस आहेत ते कार्बचे सोर्सेस आहेत, म्हणजे एकंदरीत ते ब्रेकडाऊन होऊन बॉडीला काय मिळतं, शुगर मिळते. बरोबर. ठीक आहे. सो इतकं भरपूर खाऊन सुद्धा तुमच्या बॉडीला न्यूट्रिशन नाही मिळत आहे. सो त्यापेक्षा तुम्ही काय करा, थोडं खा, कारण एनिवे ते शुगर आहे, शुगरची बॉडीला गरज नाहीये इतकी, शुगरची बॉडीला खूप कमी गरज. त्यात आपली लाईफस्टाईल इतकी इनॅक्टिव्ह झाली आहे. आपण आधीच्या काळात
प्रमाणे इतकं फिजिकल ऍक्टिव्हिटी काही करत. So आपली गरज कमी आहे, त्यामुळे आपण अन्न पण कमी खाल्लं पाहिजे. बरोबर आहे. पण काय होतं, आपले आई वडील म्हणा किंवा त्यांची जनरेशन, त्यांना काय वाटतं, त्यांना इतकं नॉलेज नाहीये. सो ते काय म्हणतात, खा खा चांगला असतो, खात राहा चांगला असतो. सो त्यांना हे एज्युकेट करणं काम आपलं आहे आता. बरोबर आहे की ह्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत. एक्झॅक्टली. थोडं पोर्शन इज सफिशियंट. थोडं पोर्शन पण तुम्हाला भरपूर एनर्जी देतं. इनफॅक्ट भरपूर ताटभर खाल्ल्याने आणि कधीतरी लिमिट खाल्ल्याने तुम्ही स्वतःमध्ये फरक बघू शकता. एकदम भरपूर पोट भरून खाल्ल्याने तुम्ही लिथार्जिक फील करता, तुम्हाला काही करायची इच्छा येते, झोप येते. पण जेव्हा तुम्ही कमी लिमिटेड पण न्यूट्रिशियस खाल्लेलं असतं ना, तुम्हाला जास्त एनर्जेटिक वाटतं. ओके. कारण बॉडीला पाहिजे त्या गोष्टी मिळतात आणि बरोबर प्रमाणात मिळतात. आणि जेव्हा कमी खातो आपण, बॉडी काय करेल, बॉडीला जी एनर्जी पाहिजे ती फॅट ब्रेकडाऊन करून यूज करेल, जे काही बॉडीवरती फॅट. बरोबर, फॅट ब्रेकडाऊन होईल आणि ते यूज होईल तिथं. प्रोटीन किती महत्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये, आणि प्रोटीन आपल्याला कोणकोणत्या पदार्थातून मिळतात, किती प्रोटीन हे ऍक्च्युअल रिक्वायर्ड असतात बॉडीसाठी. सो प्रोटीन म्हणजे सध्याला काय होतंय, प्रोटीन म्हणजे जिम किंवा वर्कआउटला रिलेटेड झाले टर्म. ठीक आहे. कोणीही प्रोटीन म्हणजे मी वर्कआउट नाही करत, मी का प्रोटीन घेऊ, किंवा मी का प्रोटीन खाऊ, मी व्यायाम नाही करत, मला प्रोटीनची गरज नाही, असं बहुतांश लोकांची मिसअंडरस्टँडिंग आहे. बट प्रोटीन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या प्रत्येक ऑर्गनसाठी. तुमचा प्रत्येक सेल जो बनला आहे तो प्रोटीनने बनला आहे. सो तुमची स्किन, तुमचे बोन्स, हाडं, तुमचे डोळे, तुमचे केस, सगळ्या गोष्टी, इनफॅक्ट इंटरनल ऑर्गन्स, किडनी असेल, लिव्हर असेल, ते कालांतरानुसार त्यांच्यामध्ये पण डिजनरेशन होणार आहे, नवीन टिश्यूज रिपेअर होणार आहेत. सो या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रोटीनची गरज आहे. सो प्रोटीन खूप महत्वाचा घटक आहे. इनफॅक्ट मी म्हणतो की फक्त प्रोटीन जरी खाल्लं तरी तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. फक्त प्रोटीनवरती तुम्ही जगू शकताय, किंवा इनफॅक्ट भरपूर फायदा होईल. बट अगेन प्रोटीन बरोबर थोडे बाकी निडेड मिनरल्स पण आपण खाल्ले पाहिजे. स्किन टोन वगैरे साठी बोलले. येस, एक्झॅक्टली. सो प्रोटीन दररोज किती खाल्लं पाहिजे, तर एखाद्या व्यक्तीचं वेट आहे समजा 80 किलो, तर त्या व्यक्तीने किमान 80 ग्रॅम प्रोटीन तरी खाल्लं पाहिजे. ओके, ठीक आहे. 80 ग्रॅम प्रोटीन म्हणतोय मी. ओके, 80 ग्रॅम चिकन किंवा पनीर नव्हे, 80 ग्रॅम प्रोटीन ओव्हरऑल. सो त्यांचं बॉडी वेट जितकं आहे तितकं. जर सायंटिफिक रित्या जर म्हटलं तर 0.8 ग्रॅम पर बॉडी वेट, म्हणजे 80 किलो असाल तुम्ही तर 64 ग्रॅम प्रोटीन म्हणजे 0.8 तुमच्या बॉडीला गरजेचं आहे, जे की तुम्ही इनॅक्टिव्ह असताना सुद्धा तुमच्या बॉडीला लागणार आहे. ओके. 64 ग्रॅम तुम्ही इनॅक्टिव्ह आहात, तुम्ही फक्त बेडरेस्ट समजा आहात, शांत बसलेला आहात, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करत आहे, तरी सुद्धा तुमच्या बॉडीला 0.8 म्हणजे एवढं लागणार आहे. ओके. पण समजा तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करताय, डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, बाकी स्पोर्ट्स खेळत आहात, तर त्यानुसार तुमची रिक्वायरमेंट वाढत जाते. ओके. आणि समजा तुम्हाला जस्ट हेल्दी राहायचे, हेल्दी राहण्यासाठी सुद्धा मग 0.8 पेक्षा जास्त खाल्लं पाहिजे. सो 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट तुम्ही खाल्लं पाहिजे. सो तुमचं वेट किती 88 किलो असेल तर तुम्ही 88 ग्रॅम प्रोटीन डेली खाल्लं पाहिजे हेल्दी राहण्यासाठी. ओके. अर्धा किलो चिकन मध्ये किती प्रोटीन असतं? तर 100 ग्रॅम चिकन मध्ये जर तुम्ही बोनलेस घेतलं, कारण जे बोनवालं चिकन घेतो आपण त्यामध्ये बोनचं वेट वगैरे कन्सिडर होतं, प्लस बोनवाल्या चिकन मध्ये काय होतं, थोडं फॅटचं प्रमाण जास्त असतं. 19-20 असतं, इतका फरक नाही पडत, बट अगेन तो फरक पडतो. सर जर तुम्ही बोनलेस चिकनचं म्हणला, 100 ग्रॅम मध्ये जवळपास 23 ते 25 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळतं. 100 ग्रॅम 23 ते 24, म्हणजे जर एखाद्याचं वेट 88 म्हणजे 90 ते 100 किलो, त्याने अर्धा किलो चिकनची त्याला गरज आहे. येस, पण जर फक्त चिकन मधून खायचं असेल तर. येस, एक्झॅक्टली. आणि बरेचसे लोक करतात ज्यांचं की करिअर यामध्ये आहे, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे, समजा जे ऍथलीट आहेत, बॉडी बिल्डर्स आहेत, ते खातात आरामात 500 वगैरे ग्रॅम प्रोटीन. बट मी नाही म्हणत आहे तुम्ही 500 ग्रॅम चिकनच खा, त्याने काय होईल, वेगळा मेसेज जाईल की यार मला रिक्वायरमेंट कम्प्लीट करण्यासाठी 500 ग्रॅम चिकन खायला लागेल आणि मी नाही खाऊ शकत आहे. सो फक्त चिकनच हा प्रोटीन सोर्स नाही आहे, असे बरेचसे प्रोटीन सोर्सेस आहेत. तुम्ही एग्स खाऊ शकता, एका अंड्यामध्ये तुम्हाला 6 ग्रॅम जवळपास प्रोटीन मिळतं. ओके. तुम्ही पनीर खाऊ शकता, 100 ग्रॅम पनीरमध्ये तुम्हाला 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळेल. तुम्ही सोया चंक्स खाऊ शकता, त्यामध्ये सुद्धा बरंच जास्त प्रोटीन मिळतं, 100 ग्रॅम मध्ये 50 ग्रॅम प्रोटीन मिळतं. ओके. बट स्टील आय प्रेफर की जे ॲनिमल बेस्ड प्रोडक्ट्स आहेत, ॲनिमल पासून मिळणारे, जसं की मीट झाले सर्व प्रकारचे, चिकन, मटन, मासे, प्लस अंडी,
दूध, दही, पनीर यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळतं. सो जे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे ते सेकंडरी ठेवावं असं माझं म्हणणं आहे. ओके, कारण याच्यातून लवकर मिळतं आपल्याला. त्यामधून आपल्याला जे पाहिजे तेच मिळतं. जसं की प्रोटीनमध्ये अमायनो ऍसिड्स असतात इसेन्शियल, जे आपल्या बॉडीला गरजेचे आहेत, ते अॅनिमल बेस्ड प्रोडक्टमध्ये जास्त प्रमाणात मिळतात. ओके, जे की काही मिसिंग असतात प्लांट बेस्ड. येस, प्लांट बेस्ड मध्ये गावरान चिकन आणि बॉयलर चिकन हे 2 पार्ट आहे. आता तर भरपूर वेळा असं होतं ना की बॉयलर चिकन हे शरीरासाठी चांगलं नाहीये असं म्हटलं जातं. कारण आधीचे जे लोक चिकन खायचे ते बोलायचे की याचा स्मेल वेगळा होता त्या चिकनचा, ते खूप ओरिजिनल त्यांना वाटायचं. पण आताचं जे चिकन आहे ते ऍक्च्युली इंजेक्शन्स देऊन किंवा प्रक्रिया करून बनवलेलं असतं, म्हणजे कोंबड्या ज्याला आपण म्हणतो. तर तुम्हाला काय वाटतं की गावरान चिकन पण ऍक्च्युली त्या क्वालिटीचं तर नाहीच आहे आजकाल, बट गावरान चिकन बेटर की बॉयलर चिकन बेटर? समजा मी काल बॉयलर चिकन खाल्लंय 100 ग्रॅम, ज्या मला प्रोटीन मिळतं 20 ग्रॅम, आणि आज मी गावरान चिकन खाल्लंय, त्यातून मला 100 ग्रॅम चिकन खाल्लंय, त्यातून मला अगेन 20 ग्रॅम प्रोटीन मिळालं. आता मला सांगा, माझ्या बॉडीला कळेल का, माझ्या ब्लडला कळेल का की हे प्रोटीन जे आहे ब्लडमध्ये, जेव्हा प्रोटीन डायजेस्ट होईल ते ब्लडमध्ये जाईल अमायनो ऍसिडच्या रूपात. ठीक आहे, जसं कार्बोहायड्रेट्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर ग्लुकोज होतं, तसं प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर अमायनो ऍसिड होतं. बरोबर. आता माझ्या ब्लडला कळेल का, माझ्या बॉडीला कळेल का की हे बॉयलर मधून आलंय का गावरान मधून आलंय? नाही, ते त्यांच्या ऍक्सेप्टेड रूपामध्ये गेलंय की अमायनो ऍसिड. बरोबर आहे. सो अगेन जेव्हा तुम्ही गावरान खाताय का बॉयलर खाताय, अगेन गावरान अंड असेल, चिकन असेल, किंवा बॉयलर अंड असेल किंवा चिकन असेल, काहीच फरक पडत त्याच्या खाण्यामध्ये टेस्ट मध्ये थोडासा फरक असू शकतो, पण त्याच्या प्रोटीन मध्ये काहीच फरक नाही पडणार. ओके, यावरतीच अगेन जे की व्ह्युअर्स सुद्धा रिलेट करतील. समजा कधी 1 किलो चिकन आणलंय आपण आणि ते छोट्या कोंबड्याचं असेल, आणि 1 किलो चिकन जे की मोठा कोंबडा असेल, त्यांच्या टेस्ट मध्ये सुद्धा फरक पडतो. जे की जास्त मोठा कोंबडा असेल तर त्याचं जे चिकन खातोय आपण रबरी लागतं जरा थोडंफार, मोठ्याचा रबरी असेल. येस, थोडंफार फरक पडतो टेस्ट मध्ये, खाण्यामध्ये. सो तशा प्रकारे फरक पडतो गावरान आणि बॉयलर मध्ये. ओके, जे जिम आपण बघतो की जिम मध्ये भरपूर वेळा पावडर असते, प्रोटीन पावडर असते, त्याच्यासोबतच सप्लिमेंट असतात. तर जिम मध्ये घेतलं जाणारं प्रोटीन पावडर वेगळी आणि सप्लिमेंट वेगळे का, आणि दोघांचे काही बेनिफिट्स किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत का? ओके, सो जिम मध्ये आपण बऱ्याच प्रकारचे सप्लिमेंट घेतो. ठीक आहे, व्हे प्रोटीन म्हणा, ज्याला प्रोटीन पावडर म्हणतो, ते एक प्रकारे झाला, त्यातून आपल्याला प्रोटीन मिळेल. पण त्या व्यतिरिक्त बरेचसे आहेत, क्रिएटिन आहे आणि बरेचसे खूप सारे आहेत. म्हणजे जितके आपण नाव घेऊ तितके सप्लिमेंट्स आहेत. इव्हन कॅफिन, आपण कॉफी बद्दल बोललो, कॉफी मधून जे कॅफिन मिळतं त्याचे सप्लिमेंट आहेत, प्री वर्कआउट सप्लिमेंट आहेत. ठीक आहे, बरेच प्रमाणचे सप्लिमेंट असतात. बट मेन जे कामाचे सप्लिमेंट आहेत किंवा जे नेसेसरी आहेत त्यावरती बोलूया आपण. जे की व्हे प्रोटीन तुम्ही 100% घेऊ शकता, सेफ आहे. क्रिएटिन तुम्ही नक्कीच घेऊ शकता, जे की क्रिएटिन आपली बॉडी सुद्धा बनवते, जे आपल्या बॉडीला गरजेचं आहे, आपल्या ब्रेन फंक्शनसाठी गरजेचं आहे. सो ते, आणि प्लस मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स असतात बरेचसे, जे की फिश ऑइल आहे, व्हिटॅमिन सी असेल, मल्टीव्हिटॅमिन्स असतील बाकीचे. सो याचे सप्लिमेंट तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ओके, ते चांगले बॉडीसाठी. येस, डेफिनेटली. ते जे वे प्रोटीन असतं तर ते सेफ असतं का, आणि ते कोणत्या मटेरियल पासून बनलेलं असतं? तर व्हे प्रोटीन खूप जणांना माहित नाही ऍक्च्युली, पण आपण जे दूध पितो दररोज, गाईचं असेल, म्हशीचं असेल, तर दुधापासून व्हे प्रोटीन बनतं. बरं. तुम्ही कधी पनीर बनवण्याची प्रक्रिया बघितली असेल, किंवा घरामध्ये दूध फाटलं असेल, खराब झालं असेल तेव्हा, किंवा दूध फाडलं असेल लिंबू वगैरे टाकून पनीर बनवण्यासाठी, तेव्हा जे पाणी हिरव्या कलरचं थोडंसं पाणी राहतं बघा, म्हणतात व्हे, आणि त्या पाण्यापासून जी पावडर बनवतात त्याला व्हे प्रोटीन म्हणतो. ओके, आता ते बऱ्याचशा स्टेजेस मधून जातं, आणि त्या स्टेज मधून प्रोसेस करत करत त्यामध्ये फक्त व्हे प्रोटीन ठेवतात, आणि बाकीचं त्यामध्ये समजा थोडंफार काय म्हणतात शुगर असेल, जसे कार्ब्स असतील, ठीक आहे, लॅक्टोज असतील, ते काढून टाकतात, फॅट काढून टाकतात, आणि तो राहतो प्रोटीन, लीन सोर्स ऑफ प्रोटीन, जो की व्हे प्रोटीन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, 15 दिवसामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीचं किती किलो वजन कमी करू शकतात तुमच्या डिसिप्लिन प्रमाणे चालला तर? याचं आन्सर, जर मी न्यूट्रिशनिस्ट किंवा फिटनेस कोच म्हणून आन्सर द्यायचा असेल, आणि मला असं असेल की माझं नाव करायचं आहे किंवा मला व्हायरल जायचं आहे,
या हेतूने मला उत्तर द्यायचं म्हटल्यानंतर मी म्हणेल की 15 दिवसात तुम्हाला 10 किलो मी वजन कमी करून देईल 100%. हे पॉसिबल आहे? तर पॉसिबल असेल नसेल पण मी व्हायरल तर जाणार. ठीक आहे. हा, बरोबर. हा, ते असं झालं की मी एखादी गोष्ट करेन, मी एक फॉल्स स्टेटमेंट केला. ओके, तर असं आन्सर करणारे किंवा कोणी तुम्हाला ट्रेनर सांगत असेल की मी फिक्स तुमचं 5 किलो 10 किलो 2 किलो 4 किलो फिक्स करून देईल, तर अशा ट्रेनर आणि न्यूट्रिशन्स कडून लांब व्हा. पहिली तर गोष्ट, ठीक आहे. कारण कोणीच नाही सांगू शकत तुमचं वजन ऍक्च्युली किती कमी होईल. मी बरेचसे चांगले चांगले रिझल्ट दिलेत. मी 15 ते 20 दिवसामध्ये 7-8 किलो वजन पण कमी केलंय, 10 किलो पण वजन कमी केलंय. सो इट इज पॉसिबल 15 दिवसात सुद्धा तुमचं वजन कमी होईल 10 किलो. बट तो समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याच्या बॉडीवरती किती फॅट आहे हे डिपेंड करतं. ओके, समजा 120 किलोचा पर्सन आहे माझ्यासमोर, त्याच्या बॉडीवरती खूप जास्त फॅट आहे. जितकं जास्त फॅट, त्याची लाईफस्टाईल समजा खूप वाईट होती, तो कधीच हेल्दी फूड वगैरे नाही खायचा, तर त्याचा वेट लॉस एकदम फास्ट होणार आहे. तसं 15 दिवसात 15 किलो पण वजन कमी होईल. समजताय? एक्झाम्पल देतो मी. पण त्याच जागी समजा एखादा 70 किलोचा व्यक्ती आहे, 80 किलोचा, ज्याच्या बॉडीवरती त्याच्या कम्पॅरेटिव्हली कमी फॅट आहे, सो ह्याला त्याच्यापेक्षा थोडं जास्त वेळ लागेल फॅट कमी करण्यासाठी. सो अगेन डिपेंड्स पर्सन टू पर्सन. अगेन त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, त्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंट कसा आहे, बॉडीमध्ये स्ट्रेस कसा आहे, ते आतापर्यंत डाएट कसा होता. सो या सगळ्या गोष्टींवरती तुमचा वेट लॉस ठरतो. ओके, सो शक्य आहे का, तर यस शक्य आहे. मग हेल्दी आहे का नाही हे अगेन त्या पर्सन वरती डिपेंड आहे. 120 किलोच्या पर्सनला शक्य पण आहे आणि त्यासाठी हेल्दी पण असू शकतं, आणि त्यासाठी हेल्दी पण असू शकतं. कारण फॅट पर्सेंटेज जास्त आहे, 10 किलो त्यासाठी काहीच नाही, आणि इझिली आपल्याला जास्त एफर्ट करायची गरज नाही, तो इझिली लूज करेल ती फॅट. आणि तुमच्याकडून जर कोणी 10 किलो वजन 15 दिवसात कमी केलं तर मग त्याला विकनेस फील होईल का? 100%. जर हेल्दी वे मध्ये केलं असेल तर त्यांना विकनेस नाही येणार. पण तर अनहेल्दी वे मध्ये केलं असेल, एकदम क्रॅश डाएट केलं असेल, आणि मी म्हटलं असेल की नाही आपल्याला रिझल्ट पाहिजेच काही करून, तुम्ही नाही खायचं, या गोष्टी नाही खायच्या, किंवा दुपारचं जेवण सोडा, अशा प्रकारे जर काही केलं असेल तर 100% त्यांना विकनेस होईल, त्यांच्या इम्युनिटीवरती परिणाम होईल, त्यांच्या मेंटल स्टेटवरती, त्यांना एन्झायटी वाढेल, स्ट्रेस वाढेल. सो बाकी प्रॉब्लेम चालू होते. एक्झॅक्टली. सो पर्सनला बघून एकच मी म्हणतो की हे बघ, ही प्रोसेस आहे, ही आपण फॉलो करूया, आणि जास्तीत जास्त वजन तुझं कसं कमी करता येईल ते आपण करूया, आणि लोकांना बेस्ट रिझल्ट मिळतात. कारण तुम्ही हेल्दी अप्रोच घेताय, चांगल्या प्रकारे बॉडीला देताय. जेव्हा बॉडीची लाड करता, बॉडी तुमचा लाड करेन. हे इतकं नॉलेज कसं मिळालं तुम्हाला? काय म्हणजे काय केलंय तुम्ही? सर्टिफिकेशन कोणते केलंय? तर सर, हे सर्व काही जे बोललोय आपण, हे सिंपल गोष्टी आहेत, सोप्या गोष्टी आहेत. आणि यासाठी काय, यामध्ये बरेच वर्ष मी शिक्षण केलंय. मी आता 7 ते 8 वर्ष 2018 पासून, म्हणजे 7 वर्ष माझा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. आणि यामध्ये बरेचसे सर्टिफिकेशन्स असतात. स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट झालंय माझं, फिटनेस कोचचं सर्टिफिकेशन झालंय, आणि बरेचसे छोटे मोठे वर्कशॉप म्हणा, कोर्सेस म्हणा, हे केलेले आहेत मी. बट फक्त कोर्स करून नॉलेज मिळतं का? तर नाही, बिलकुल नाही. तुम्हाला स्वतःचा स्टडी सुद्धा करायला लागतो. तुम्हाला जे काही चालू आहे सध्या मार्केटमध्ये, त्याचा स्टडी करायला लागतो. प्लस एक्सपिरियन्स मधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. सर, आता तुम्हाला माहिती आहे की माझ्या बॉडीकडे बघितल्यावर आपण एकमेकांना 2 वर्षापासून ओळखतो. तुम्ही मला 2 वर्षापूर्वी येऊन पाहिलंय, तुम्ही मला आज पण बघताय. तर इन जनरल तुम्हाला माझ्या बॉडीचे वीकनेस काय वाटतात की हे माझ्यात प्रॉब्लेम असू शकतो इन केस ऑफ फिजिक्स किंवा डाएट वगैरे, आणि दुसरं की माझ्या बॉडीचे स्ट्रॉंग पॉईंट काय असू शकतात, आणि माझ्यासाठी डाएट काय? आता माझं वेट आहे 88, 87, 88 आहे. तर मी काय चेंजेस केले पाहिजे माझ्या लाईफस्टाईलमध्ये आणि माझ्या डाएटमध्ये की मी माझं वेट कमी करू शकतो, आणि सोबतच माझं वेट आता किती पाहिजे? तर तुम्हाला बघून 88 तुमचं वजन आहे. ओके, ते 88 kg तुमचं वेट आहे. हां. तर किती असलं पाहिजे वजन, हे तुम्ही स्वतःला जेव्हा आरशात बघाल, हां, जेव्हा तुमच्या बॉडीवरती, समजा आता तुम्ही जेव्हा आरशामध्ये बघताय, तुम्हाला दिसतं की माझ्या बॉडीवरती बाबा फॅटचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, मसलचं प्रमाण थोडंसं कमी आहे, कारण मी वर्कआउट नाही करत. ज्या दिवशी तुम्ही जेव्हा समजा तुम्ही वर्कआउट वगैरे चालू कराल, डाएट चालू कराल, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल 2, 3, 4 महिन्यानंतर की हां, माझा वेट कमी झालंय, माझं पोट कमी झालंय, थोडेसे मसल वाढले, ज्या पॉइंटला तुम्हाला वाटेल की हां, मला पाहिजे तसं मी परफेक्ट दिसतोय, प्रॉपर बॉडी नाही
पण फॅट तरी कमी झालं आणि मी ऍक्टिव्ह फील करतोय, एकदम फ्रेश वाटतं मला, त्या दिवशी जे वजन असेल तुमचं ते वेट तुमचं परफेक्ट वेट. ओके. BMR वरून जे वेट काढतो आपण त्यावरती जायची गरजच नाहीये. ओके. ठीक आहे. सो सिम्पल, मी बघतोय स्वतःला आरशामध्ये, मला परफेक्ट वाटलं बॉडी स्ट्रक्चर, ते वेट माझ्यासाठी चांगलं. पण अगेन फॅट वगैरे कमी असलं पाहिजे. तर काही जण म्हणतील माझं पोट आहे आणि मला असंच आवडतंय. दॅट इज ते वेगळं, ते चुकीचं. सो तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्याच्या आधी आपण जसं की तुमचा डाएट वगैरे मगाशी डिस्कस केला, अजून एक शॉर्ट मध्ये आपण डिस्कस करू की अंदाजे तुम्ही काय काय, किती चपाती किंवा किती राईस, नक्की काय असतं डाएट मध्ये, आणि प्लस तुमच्या किती मील होतात आणि किती चहा होतात हे थोडंसं आपण जाणून. 4 ते 5 चहा होतात दिवसाला. ओके. नाश्ता सकाळी होतो, जो की पोहे, उपमा किंवा साऊथ इंडियन फूड असतं. याच्या व्यतिरिक्त मोस्टली नसतं. ओके. संध्याकाळी जसं बोललो मी की 3-4 वाजता जेवण होतं, त्याच्यामध्ये मग छोले भटुरे किंवा रोल वगैरे जे ऑनलाईन मागवतो आम्ही. संध्याकाळी जर भूक लागली परत 7 वाजता तर वडापाव वगैरे खातो. मोस्टली नाही खात, बट कधीतरी तो. आणि रात्री मग प्रॉपर जेवण असतं, मग त्याच्यामध्ये आपण भाजी पोळी जी असते आपली घरी बनवलेली, जो डिनर करतो प्रॉपर तेवढा. तरी किती पोळी आणि किती भात अंदाज? 2 ते 2.5 पोळी मी खातो. ओके. आणि राईस असेल तर राईस थोडा घेतो. ओके. जर मसाला वगैरेची भाजी असेल आपली तर. बट मसाल्याच्या भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे. ओके, ठीक आहे. सी, मसाल्यांचं खूप जण काय करतात की मसाल्यांवरती खूप जास्त फोकस करतात की मसाले खाऊ नका किंवा XYZ गोष्ट खाऊ नका. मसाले ही खूप शेवटची गोष्ट आहे. ओके. पहिला तुम्ही गोष्टी कमी करण्यापेक्षा तुमच्या डाएट मधल्या तुम्ही काही गोष्टी ऍड केल्या पाहिजे. ऍड करण्याकडे फोकस द्या. ओके. की थोडेसे निगेटिव्ह पॉइंट सोडून आपण काय पॉझिटिव्हली करू शकतोय ते, जसं की जे डेफिशियंट आहे, ज्याची डेफिशियन्सी आहे तसे पदार्थ. जसं की आपण ओव्हरऑल तुमचा जर डाएट बघितला, मला सांगा तुम्ही मोस्टली व्हेजिटेरियन आहात, व्हेजिटेरियन प्रेफर करता, सो पनीर वगैरे किती वेळा खाता वीकली, किंवा सोया चंक्स असेल किंवा दही वगैरे हे किती वेळा खाता? पनीर तर वीकली 1 वेळेस खाल्लं तर खाल्लं. ओके. दही नाही खाल्लं जात. कधीतरी ऍसिडिटी वाटते मला तर मी दही खातो. ओके. बस इतकंच आहे. हा, तर आपण कन्सिडर करूया तुमच्या जागी एखादा व्ह्यूअर आहे आपला, बरोबर, जो की सेम वेट कॅटेगरीमध्ये आहे, सो दॅट तिथे आपण सगळ्या प्रकारचे पदार्थ ऍड करू शकतो. ओके. सो समजा एक व्यक्ती आहे तुमच्यासारखा जो की व्हेज नॉनव्हेज सगळं खातो, दोन्ही खातोय, अंडी पण खातोय. येस. तर नाश्त्यामध्ये काय केलं पाहिजे, लंचमध्ये काय, तर तुमचे ओव्हरऑल मील होतात नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. 3 मेजर मील होत आहेत. बरोबर. मेजर म्हणण्यापेक्षा 3 प्रॉपर मील होतात तुमच्या. बाकी वडापाव वगैरे तुम्ही जे म्हणताय ते. आता ह्या 3 मीलमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे. सो मी सजेस्ट करतो की प्रत्येक मीलमध्ये थोडंफार प्रोटीन आपल्याला आलं पाहिजे. ओके, राईट. सो एकंदरीत काय केलं पाहिजे, नाश्त्यामध्ये एकतर तुम्ही अंडे ऍड करा 2 ते 3. ओके. जवळपास 20 ग्राम प्रोटीन, इन्क्लुडिंग द येल्लो पार्ट. इन्क्लुडिंग आय थिंक कोलेस्ट्रॉलचा इतका प्रॉब्लेम तुम्हाला नसणार, कारण मी तुम्हाला पर्सनली ओळखतो. येस. जर कुणाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल किंवा माहिती नाही, त्यांनी रिपोर्ट्स बघावेत आधी स्वतःचे, हा, त्यानंतर तुम्ही ऍड करू शकता. बरोबर. पण 2-3 अंड्याने इतका फरक नाही चालत. तुमचं उलट हेल्दी फॅट वाढेल. ओके. ओके. सो 2-3 अंडी खावीत. जसं की आपण डिस्कस केलं, तुमचं वेट आहे 88 kg, म्हणजे जवळपास आपला जो टार्गेट आहे तो 90 ग्रॅम प्रोटीन आपल्याला दिवसाला पाहिजे. ओके. सो 3 ते 4 अंडी जरी खाल्ले आपण, आपल्याला 20 ग्रॅम प्रोटीन मिळालं सकाळी. राईट. त्यानंतर बाकी जे 2 मील आहेत मेजर, त्यामध्ये आपलं परत गोल असणार आहे की बाकी पदार्थ तर आहेत, त्याची क्वांटिटी कमी करण्यापेक्षा, ते तर कमी करायचंच आहे आपल्याला, पण सध्या काहीच तुमचं प्रोपोर्शन मध्ये नाहीये. बरोबर. प्रोपोर्शन मध्ये तर करणं गरजेचं आहे, पण मेजर जो प्रॉब्लेम आहे की प्रोटीन मिसिंग आहे. बरोबर आहे. सो मग दुपारी काय खाऊ शकता तुम्ही, एक तर दुपारच्या जेवणात चिकन सॅलड म्हणा, पनीर सॅलड म्हणा, ओके, ते ऍड करू शकता. किंवा सॅलड का म्हणतो मी, कारण तुमचं हेक्टिक शेड्यूल आहे आणि तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही इझिली सॅलड बाउल बाय करू शकतो. एक्झॅक्ट. पण समजा तुम्ही जर कुक करून आणू शकत असाल तर दुपारी पनीरची भाजी ऍड करा, किंवा चिकन, मटन, मासे यापैकी एखादं थोडंसं पोर्शन ऍड करा. हे मसाल्याच्या भाजीत पण चालेल. डेफिनेटली. तुम्ही ते खूप इम्पॉर्टंट सांगताय. लोक म्हणतात की मसाले नको नको नको. नाही, असं नाही. तेल थोडं कमी, तेल कमी वापरा.
हेल्दी फॅट्स वापरा डाएटमध्ये. तुमच्या हेल्दी फॅटसाठी समजा आल्मंड, वॉलनट हे ओव्हरऑल नाश्त्यामध्ये म्हणा, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा ऍड करू शकता. बरोबर आहे. ज्याने काय होईल, अनहेल्दी ऑइल जरी खाल्लं असेल तुमचं बॅलन्स आउट होईल. इतकं म्हणजे बॅलन्स आउट इन द सेन्स लोक काय करतील, हे पण जास्त ते पण जास्त असं नाही, पण हेल्दी फॅट तुमचं जास्त पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही नट्स वगैरे खाऊ शकता. ओके. अगेन मग दुपारी किती खायचंय तुम्हाला? तुम्ही 200 ग्राम जरी चिकन घेतलं तर तुम्हाला 40 ग्राम प्रोटीन मिळेल. 200 ग्रॅम इज इनफ. सो दुपारी 200 ग्रॅम चिकन खा, संध्याकाळी 200 ग्रॅम पनीर खा. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला प्रत्येक मील मध्ये थोडं थोडं जरी तुम्ही प्रोटीन ऍड केलं, तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात चांगला. एक्झॅक्टली. आता हे तुमच्या लाईफस्टाईल नुसार मी तुम्हाला ऍड केलं. बरोबर. काही जण 2च मील करतात, काही जण 4 मील करतात. सो त्यानुसार प्रत्येकाला कसा डाएट पाहिजे, काय पदार्थ ते चूज करतात. जर की काही जण असतात आम्हाला फक्त व्हेज खातो मी, ठीक आहे, मी काय म्हणतात दुधाचे पदार्थ पण जास्त नाही खाऊ शकत, पनीर खाऊ शकतो मी, मला दही नाही चालत किंवा दूध नाही पित. मग काय करायचं? मग अशा व्यक्तीला तशा लाईफस्टाईल नुसार आम्ही डाएट वगैरे कस्टमाइज करतो आणि त्यांना हेल्प करतो. मग अशा प्रकारे काय करू शकतो? इनफॅक्ट वे प्रोटीनचं आपण बोललोच आहे. तुमच्या डाएटमध्ये काही जणांना खूप मिथ असतात किंवा खूप फिअर असते त्यांच्या मनात की व्हे प्रोटीन मी नाही घेणार. ज्यांना फिअर आहे आम्ही त्यांना पुश पण नाही करत, पण ज्यांना पॉसिबल आहे घेण्याचं आणि जे उत्सुक आहेत की हा मी घेऊ शकतो, प्रोटीन पावडर मधून व्हे प्रोटीन मधून प्रोटीन मिळणार आहे, सो अशांना मी सजेस्ट करतो की तुम्ही प्रोटीन घ्या. बरोबर. सो 20 ग्रॅम एका स्कूप मधून मिळेल तुम्हाला प्रोटीन, 20 ते 25 ग्रॅम. सो तुम्हाला इझिली मिळेल. संध्याकाळी तुम्ही पाहिलात इझिली तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन मिळेल. सो ओव्हरऑल प्रत्येक मील मध्ये आपण प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट केली. आता सेकंड गोष्ट, छोले भटुरे किंवा जे काही रोल वगैरे संध्याकाळी खाताय. आता कॅलरीजचा विषय लांब सोडा, कॅलरीज तर मिळणारच आहेत खूप जास्त, पण ते हायजेनिक आहे का? ते कोणत्या प्रकारचं ऑइल वापरलं जातं? पाम ऑइल वापरलं जातं, रिफाइंड ऑइल वापरलं जातं, जे की घातक आहे खूप जास्त. करेक्ट. ठीक आहे, त्याचा परत आपल्याला परिणाम तुम्हाला पुढे जाऊन लिव्हर वरती होऊ नये. हो बरोबर. यासाठी मोस्टली होम कुक फूड खा किंवा असे पदार्थ खा बाहेरून सुद्धा जे घेत आहेत, जितकी जास्त फ्राय वगैरे करायचे, प्रोसेस नाही झालेले किंवा ऑइली प्रोसेस नाही. येस एक्झॅक्टली, तसे पदार्थ तुम्ही ऑर्डर करा. जसं की पनीर तंदूर स्टार्टर्स असतात, अशा प्रकारचे करा जिथे की ऑइलिंगचा संबंधच नाहीये. एक्झॅक्टली. त्यांना सांगा तुम्ही ऑर्डर करताना, लिहा तिथे की मला बटर वगैरे जास्त नकोय, कारण अगेन बटरच्या नावाखाली पाम ऑइल बरेच जण युज करतात, डालडा युज करतात. सो तशा गोष्टी अवॉइड करायच्यात. बाहेरच्या गोष्टी ओव्हरऑल म्हणजे कधीतरी ठीक आहे, आठवड्यातून एखाद दिवस ठीक आहे, महिन्यातून 2-3 रेग्युलर नको त्या गोष्टी. रेग्युलर त्या गोष्टी खूप घातक आहेत, त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. दुपारचं ते झालं, तिथे तुम्ही प्लस सॅलेड्स ऍड करा जे पॉसिबल आहेत ते. काकडी वगैरे या गोष्टी आपण किती पण खाऊ शकतो. कितीही म्हणजे लोक अतिरेक करतात, ठीक आहे, तसं नाही करायचं आपल्याला. कितीही म्हणजे काय की एक ती गोष्ट अशी करायची जे की तुम्ही वर्षभर तरी मिनिमम करू शकता. आता जर एखादा माणूस काकडी किती खाऊ शकतोय म्हणून जर 4-4, 5-5 काकड्या एका टाइमला खात असेल, तो वर्षभर ती गोष्ट करू शकेल का? एक्झॅक्टली. चव हे होऊन जाते, मग ती शक्य नाहीये. सो तुम्ही एखाद दुसरी काकडी घ्या, मीडियम साईज 2 काकडी, तुमचं फायबर पण मिळेल, त्यातून वॉटर जे मिळतं हायड्रेशन साठी पण हेल्प होईल. बरोबर. विटॅमिन मिनरल मिळाले बाकीचे. सो तशा गोष्टी करा की एखाद दुसरी काकडी तुम्ही खाऊच शकता. बरोबर. किंवा गाजर, एक काकडी एक गाजर खाल्लं, जे की तुम्ही कॅरी सुद्धा करू शकता इथे स्टुडिओमध्ये, सोबत आणले इथे कट करून खाल्लं किंवा तसंच खाल्लं. राईट. सो असं सॅलेड तुम्ही ऍड करू शकता दुपारच्या जेवणात. सकाळी आपलं बोलणं झालं, तुम्ही एकतर अंडी खाऊ शकता, काही जण अंडी नाही खात, ठीक आहे, तुम्ही एक बेटर ऑप्शन म्हणून ओट्स खाऊ शकता, स्प्राउट्स खाऊ शकता. विथ पोहा खाल्ला तर चालेल का? विथ पोहा खा, पोह्याची लिमिटेड क्वांटिटी ठेवा, त्याबरोबर एखादा प्रोटीनचा सोर्स ऍड पाहिजे, थोडंसं स्प्राउट्स ऍड करा. स्प्राउट्स मध्ये इतकं प्रोटीन नाही मिळत, पण फायबर साठी सांगतोय मी. ओके. ते मिसिंग जे प्रोटीन आहे, एखाद्या दिवशी तुम्ही प्रोटीन नाहीच खाल्लं तर ते मिसिंग तुम्ही दुसऱ्या मील मध्ये कव्हर होऊ शकता, किंवा तिथे स्प्राउट्स किंवा पोहे खाल्ल्यानंतर प्रोटीन हाफ प्रोटीन प्या. करेक्ट. हे प्रोटीन ज्यातून तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन मिळेल. एक्झॅक्टली.
जे आपण साऊथ इंडियन फूड बघतो, इडली वगैरे किंवा डोसा, उत्तप्पा, ते शरीरासाठी चांगलं आहे का ॲज अ मील म्हणून जर विचार केला तर? येस डेफिनेटली चांगलं आहे. कारण इडली डोसा वगैरे बनवताना ना जे पीठ आहे ते फर्मेंट केलेलं आहे. हां, ठीक आहे, जे की आपल्या गट हेल्थसाठी खूप चांगलं आहे. ओके, चांगलं असतं. येस, तुम्ही डेली खाऊ शकता. हां. इनफॅक्ट ते तुम्हाला सटायटी पण देईल, म्हणजे तुमचं पोट लवकर भरेल हां, रादर दॅन बाकी तुम्ही जे काही खाताय. सो इट इज अ गुड थिंग. रोज खाऊ. आणि तुम्हाला लिमिटेड कॅलरीज मिळतील. तुम्ही जास्त काही इडली नाही खाऊ शकत, एकदम 10-15 तर नाही खाणार. हां, एखादा पर्सन खाईल, पण त्याने लिमिट करावं. बट अगेन 3-4 इडली मधून तुम्हाला इतके जास्त कॅलरीज नाही मिळणार. हां. प्लस तुमच्या गट हेल्थ साठी चांगलं आहे. ओके. तो पोट भरून राहील. सर थँक्यू सो मच. खूप खूप डिटेल हा पॉडकास्ट झाला आपला. तर यामध्ये भरपूर म्हणजे आपण म्हणू शकतो 50% गोष्टी आपल्या झाल्या. 50% पण नाही जर तुमचं नॉलेज बघितलं गेलं तर. आता ज्याही लोकांना तुमच्यासोबत कन्सल्ट करायचंय किंवा त्यांना तुमच्याकडून त्यांचा वेट लॉस करून घ्यायचंय, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करू शकतात? तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊ शकता fitnessmarathi.com. तिथे खूप साऱ्या फ्री सुद्धा ईबुक्स आहेत ज्या तुम्ही रेफर करू शकता. आणि तुम्हाला जर पेड प्रोग्राम्स, डाएट प्लॅन असेल, वर्कआउट प्लॅन असेल, हे पाहिजे असेल, ते सुद्धा त्याचे सुद्धा डिटेल तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जातील. वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर मिळेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला डिटेल्स मिळतील वेबसाईटचे आणि व्हॉट्सअपचे. सरांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकला आहे. ज्यांनाही कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट करू शकता. वेबसाईट चेक करा. सरांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. 1.5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स सरांचे इंस्टाग्रामवर पण आहे. आणि तिथल्या पोस्ट बघून पण तुम्ही भरपूर काही शिकून जाणार. ॲक्च्युली वेबसाईट चेक करा, इंस्टाग्राम अकाउंट चेक करा. सरांना तुम्हाला जर पेड कन्सल्टेशन हवं असेल तर सरांना कॉल करू शकता. तर थँक्यू सो मच. थँक्यू.